द्या पेन द्या. कुठं चलो, पेन द्या. पुढे जायचंय. घ्या रे, कोणीतरी घ्या लवकर. लवकर लवकर घ्या. आज फेकला नाही, कुठे गेली ती फेकणारी? ठीक आहे, चलो. देखो. बर, आपण कुठपर्यंत बैठलेलं सांगा लास्ट लेक्चरला? एमटीबी झालं, एसटीडी झालं. ठीक आहे, एसटीडीचा बेसिकली काय करू, एक छोटाच टॉपिक आपण त्याच्यामध्ये कव्हर करून घेऊया. इज नथिंग बट काय असणार आहे की एसटीडी और एसटीआय जर आपल्याला ओव्हरकम करायचं असतील तर एनसीटीने तीन बेसिकली लास्ट क्लास जाता जाता तीन स्टेटमेंट देऊन टाकलेत, बघितले तुम्ही? राईट ना, त्यांच्याबद्दलच आपण आता इथे काय करणार आहे, डिस्कस करणार आहोत. बाकी वेगळं काही नसणार आहे. डिंग 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 कुठे गेलं? देखो. ठीक आहे, काय असणार आहे बघा पहिलं स्टेटमेंट. काय मेनली मेन्शन केलंय, अवॉइड द सेक्स विथ काय असणार आहे, अननोन पार्टनर्स. मल्टिपल काय असणार आहे, पार्टनर्स. राईट ना. नाही तर जाऊन देत. नाही ना, जाऊन देत. आ सांगण्यासारखी गोष्ट नाही रे ती. बर, एक मिनिट. गर्ल्स मध्ये कोणाला तुम्हाला दोघींना विचारतो, सांगू का? मी म्हणतोय तुम्हाला दोघींना सांगू का, म्हटलं तुम्हाला दोघींना विचारतोय, स्पेशली इकडे दोघींना. नाही ना, राहून दे राहून दे. जाऊन दे. हा. नाही नाही नाही. टॉपिककडे लक्ष देऊ. पुढचं टॉपिक घेऊया ना. ठीक आहे, बघा एक मिनिट एक मिनिट. मला याच्यामध्ये काय सांगायचंय की इथं अननोन पार्टनर जे मेनली मेन्शन करून दिलेलं राईट ना, और इव्हन काय असणार आहे, मल्टिपल पार्टनर असणार त्यांच्याबरोबर काय मेनली मेन्शन करून दिलेत, आवड काय असणार, इंटरकोर्सवर काय असणार, सेक्स आवड इथं करायला मेनली मेन्शन करून दिलं. इथं कुठं असणार आहे बघा, इन जनरल मध्ये इंडियामध्ये पहिल्या बेसिकली काय असली कंडिशन आहेच नाही, बट कसं झालं की जे वेस्टर्न कल्चर असते ना ते आपण बेसिकली फॉलो करायला लागले म्हणून ही कंडिशन अशी होत्या. कुत्र्या मांजरांचं बेसिकली लाईफस्टाईल असते माहितीये का? त्यांच्यामध्ये नवरा बायको कन्फर्म नसतात, हा तर बिलोटा बिलोटी आहे नाही असं नाही. त्यांच्यामध्ये फिक्स झालंय. आणि आणि कसं माहितीये का, बॅकअप पण आहे. बॅकअप एक आहेच माहितीये का? बॅकअप कोण आहे माहितीये का? बॅकअप सिम्पोली, सिम्पोली बॅकअप आहे. समजून घ्या. हा, सिम्पोली. दुसरी कॅट असते रे ती, राईट ना. हा, मला काय माहिती. गप ग बया, तुला लगेच फोटो दाखवा, हे दाखवा ते दाखवा, राईट ना. लगेच चालू करत असते. बर, मला काय म्हणायचं आहे, हे जे कंडिशन आपण डिस्कस करून घेतोय, तू माझं म्हणणं काय माहितीये का, तो असं माग फिरून बस. हा, कधी त्या श्लोका बरोबर, कधी त्या हर्षा बरोबर, सगळ्यांच्या बरोबर. माझं म्हणणं का, तू मागं फिरून असं बस माहितीये का. आता तुझ्यावरून करतो का असं? हा ना, फिरून जरा बाजून असं, राईट ना. बघल तेव्हा काय ना काहीतरी बारीक आवाज समजते, तो आहेस बारका मला समजते, पण बारक्या आवाजात तू त्याला काय बोलायचं नक्की, माझ्यापर्यंत आवाज येऊ देत. ठीक आहे. हा ना, तेव्हा. ठीक आहे ना. सो पहिला पॉईंट इथे मेनली मेन्शन करून दिले, अननोन पार्टनर्स बट काय असणार आहे बघा, की आपल्याला जर का प्रॉपर वेने जर का बेसिकली प्रॉपर संस्कार जर झाले नसतील तर डेफिनेटली काय असणार आहे, एज नंतर नाही, हा काय मेनली मेन्शन करतो की आपला जो 15 टू काय असणार 24 यामध्ये आपण काय असणार आहे की एक फॅमिली पासून दूर राहिल्यानंतर ना कुठेतरी प्रत्येकाला असं फील होतं की बाबा मला कोणीतरी आपलंसं पाहिजे, राईट ना. आणि या एज मध्ये आल्यानंतर ते आपलंसं पाहिजे ते भेटून जातं शॉर्ट टाइम साठी, राईट ना. आणि त्यानंतर शॉर्ट टाइम मध्ये खूप साऱ्या गोष्टी होऊन जातात, राईट ना. आणि ते ब्रेकअप पण त्याच्यात परत होऊन जातोय. मग तिचे एक काय होतं की नाही हिला विसरायचं आहे ना, मग ती असं करत करत आपण काय करतो, मल्टिपल पार्टनर्स बरोबर काय होतं की आपण रिलेशनशिप मध्ये येतो, देन त्यानंतर काय होतंय की स्पेसिफिकली या टाइपचे येस ना फिजिकल रिलेशनशिप जर राईट ना, इंटरकोर्स झाला तर डेफिनेटली त्याच्यामध्ये चान्सेस आहेत की बेसिकली इन्फेक्शन होण्याचे, राईट ना. आणि सेकंड थिंग काय असणार आहे, मल्टिपल पार्टनर्स और अननोन पार्टनर मेनली मेन्शन करून दिले. अननोन पार्टनर्स बेसिकली सांगायचं म्हटलं ना, तर कोण असणार माहिती का, मल्टिपल पार्टनर्स मध्ये समटाइम्स बेसिकली त्या रिलेशनला 1-2 वर्षामध्ये 1-2 महिन्यामध्ये आपण बेसिकली अंडरस्टँड करून घेतो बाबा असं आहे तसं आहे, राईट ना. अननोन पार्टनर्स मध्ये इथे स्पेशली एनसाठी इनडायरेक्टली काय करायचं, प्रॉस्टिट्यूशन, राईट ना. आज तुम्ही बघितलं तर इंडियाच्या बाहेर जर बघायचं म्हटलं तर प्रॉस्टिट्यूशन इट्स व्हेरी खतरनाक बेसिकली कसं रॅकेट बेसिकली तुम्हाला बघायला भेटणार आहेत. एक इन जनरल असतं आणि एक असं प्रोफेशनल असतं, राईट ना. प्रोफेशनल लेवलचं म्हणजे मग ते एकदम स्टार लेवलला जातंय.
इन जनरल म्हणजे बघायचं म्हटलं तर एक डिफरंट डिफरंट टाईपच्या बेसिकली काय असणार आहे, एक लोकॅलिटी असणार आहे, त्या एरियामध्ये बेसिकली सगळे असणार आहेत. सो या केसमध्ये एखादा पर्सन जर का या टाईपच्या जर का अननोन पार्टनर्स बरोबर फिजिकल रिलेशन जर का करत असेल तर डेफिनेटली मोस्ट ऑफ द चान्सेस सांगून देतो बघा, ते जे प्रॉस्टिट्यूट असतात ना, मोस्ट ऑफ द चान्सेस त्यांना डिफरंट डिफरंट टाईपचे डिसीजेस झालेले असतात ऑलरेडी. बट देन त्यानंतर काय करतो की आपली जी सेक्शुअल अर्ज असणार आहे ती जर का कंट्रोल नाही केली तर डेफिनेटली या टाईपचे डिसीजेस होण्याचे चान्सेस जास्त आहेत, आणि तुम्ही बघितले की ते खतरनाक लेवलचे डिसीजेस आहेत. राईट ना. बट एक पॉईंट येतो समजून घ्या, क्वेश्चनच्या अकॉर्डिंगली जर गेलो ना, हिपॅटायटिस बी आणि एड्स हे जनरली जेनेटल सिस्टमला इन्फेक्ट करत नाहीत, ते इंटरनल सिस्टमला इन्फेक्टेड करतात. क्वेश्चन आहे म्हणून तुम्हाला सांगू देतोय. बाकीचे सगळे भेटले, जेनेटल हर्पिस गेला, जेनेटल वर्स घेतला, तुम्ही क्लायमॅटायसिस घेतला, इव्हन काय असणार आहे गनोरिया घ्या, सिपिलिस घ्या, या सगळ्यांच्या मध्ये तुमच्या स्पेसिफिकली काय असणार आहे, जेनेटल्स वरती वर्ड्स फॉर्म होणार आहेत, सोज फॉर्म होणार आहेत, व्हाजिनल सिक्रिशन, पिनाइल सिक्रिशन असे येताना बघायला भेटणार आहेत. सो ते स्पेशली कोणाबद्दल आहे, जेनेटल सिस्टम बद्दल. बट एड्स आणि हेपेटायटिस बी मध्ये आपण डिस्कस करत नाहीये. हा पॉईंट इथपर्यंत क्लिअर होतोय. नाव द नेक्स्ट वन काय दिलंय बघा याच्यामध्ये, ऑलवेज यूज द काय असणार आहे कॉन्डोम फॉर द रेट ना, वन ऑफ द बेस्ट बेसिकली काय असणार कॉन्ट्रासेप्टिव्ह फॉर द वॉट, टू अवॉइड द कन्सेप्शन अँड ऑल्सो STI. राईट ना. STD ला बेसिकली अवॉइड करण्यासाठी बेस्ट बेसिकली काय असणार इथं युज होताना बघायला भेटणार आहे. देन त्यानंतर काय असणार आहे, थर्ड वन इथं मेनली मेन्शन करून दिलेलं आहे, इन केस डाऊट जर क्रिएट झालाच, बघा आता याच्यामध्ये कंपल्सरी नाहीये, बट इन्फेक्शन जे असणार आहे जेनेटिक सिस्टमला इज नॉट रिलेटेड ओनली द काय असणार आहे सेक्शुअल ट्रान्समिटेड इन्फेक्शनच असायला पाहिजे. समटाइम बेसिकली अदर रिझन पण बनताना बघायला भेटणार आहे. राईट ना. तर याच्यामध्ये स्पेशली जर सुरुवातीला आपण बेसिकली घेऊ शकतो बघा, एक मेल आणि एक फिमेल जर का सेक्शुअली जर ऍक्टिव्ह असतील तर डेफिनेटली त्यांच्यामध्ये जर का या टाईपचे इन्फेक्शन जर दिसलेत, राईट ना, कोणावरती जर का स्पेसिफिकली पेनिसच्या ग्लान्स वरती तुम्हाला जर का सोर्स असे दिसायला लागले, फिमेलच्या बेसिकली लॅबिया मायनोरा स्पेशली नॉट अ मेजोरा, मायनोरा वरती जर का तुम्हाला असे छोटे छोटे रेड कलरचे डॉट्स जर दिसायला लागले, तर इमिजिएटली त्या गर्ल्सने किंवा त्या बॉयजने काय करायला पाहिजे, पर्टिक्युलरली क्वालिफाईड क्लिअरली मेन्शन करून दिले बाळांनो. कोणाजवळ जायचं नाही, हा कोणाकडे जायचंय, क्वालिफाईड डॉक्टर. राईट ना. जस्ट लाईक तुमच्या सारख्यांच्याकडे म्हणाल ना तुम्ही मोठे चांगले मस्तपैकी, तर तुमच्याकडे यायला पाहिजे ना. हा का वेसले झोलाशाप, काय बनायचंय, क्वालिफाईड. राईट ना. तर क्वालिफाईड डॉक्टर ज्यावेळी तुम्ही बनणार त्यावेळी तुमच्याकडे तो पेशंट यायला पाहिजे, नाही तर रस्त्यात चौका चौकात एक बसला डॉक्टर, चला बाबा त्याच्याकडे जाऊन विचारावं, ते काहीतरी बोलतं औषध देईल आणि बेसिकली छोटा होता तो मोठा होऊन बसेल. समजतंय का, ते मोठं नाही करायचं. समजतंय का, किती खतरनाक कंडिशन येऊन जाईल त्या मेडिसिन मुळे. इट्स बेटर टू काय करायचं, क्वालिफाईड डॉक्टर, आणि तुम्ही पण चांगलं एज्युकेशन घ्या कसं त्याला ओव्हरकम करायचंय, नाहीतर मेडिसिन घेतली एक आणि दिली दुसरी, राईट ना, त्याला ओव्हरकम करण्याच्या अगोदर एक्स्ट्राच काहीतरी करून बसाल. त्यामुळे व्यवस्थित या कंडिशन मध्ये काय करा की नॉलेज वगैरे घ्या, ट्रीटमेंट चांगलं शिकून घ्या. तर ते मेनली मेन्शन करून दिले. सेकंड थिंग काय मेनली मेन्शन केलं की समटाइम्स हे जे बेसिकली इन्फेक्शन असणार आहे ते डेफिनेटली कसे असणार की थोडे प्रायव्हेट आहेत, राईट ना, थोडीशी प्रायव्हसी त्याच्यामध्ये राहताना बघायला भेटणार. आणि डेफिनेटली इन जनरल मध्ये पेशंट जे असतात ना ते इमिजिएटली काय करतात माहिती आहे का, तुमच्या समोर ते ओपन होत नाहीयेत. आज पण बेसिकली ती सिच्युएशन आहे. सिटीज एरियामध्ये जर घ्यायचं म्हटलं तर आता कसं काय की त्यांना या गोष्टी जर काय घेणे देणं नसतं, त्यांच्यासाठी सगळं कॅज्युअल आहे, सगळं एकदम हा चालू देत, काय झालं की लगेच जाऊन येतात. पण गावाकडच्या ठिकाणी स्टील त्याच्यामध्ये बॅरियर्स अजून पण आहेत. बट ज्यावेळी आपण एज्युकेट होऊन जातो ना आणि आपल्याला समजतं की बाबा या टाईपचे इन्फेक्शन झालं तर मी ऍज मच एज पॉसिबल जर का त्याच्यावरती ट्रीटमेंट जर घेतली तर डेफिनेटली त्याच्यावरती सोल्युशन भेटून जाईल. बट जर का लवकर लवकर ट्रीटमेंट जर दिली ना तर नक्कीच इश्यू क्रिएट होऊ शकतो. राईट ना. सो माझं म्हणणं काय माहिती आहे का, ऍज अ बेसिकली जोपर्यंत तुम्ही डॉक्टर बनत नाही तोपर्यंत जर का एकामध्ये जरी अशा टाईपचे काय जरी सिमटम्स बघायला भेटले तरी इमिजिएटली तुम्ही डॉक्टरला कन्सर्न करायला पाहिजे. और इन फ्युचरमध्ये ज्यावेळी तुम्ही डॉक्टर बनाल आणि तुमच्याकडे ज्यावेळी असा पेशंट येईल, तो स्वतःहून पहिल्यांदा बोलणार नाहीये समजून घ्या, तुम्हाला बोलतं करता आलं पाहिजे. राईट ना. नाहीतर आलाय आणि त्यानं सांगितलं डॉक्टर मला गुप्त रोग झालाय, तर तुम्ही इकडे हसायला सुरुवात केली तर विषय संपला. डॉक्टर मला तिथं तिथं झालाय रोग, असं आहे. सांगितलं होतं हा की बाबा कॉन्ट्रासेप्टिव्ह युज करायचं, शिकलं नाही वाटतं, अमर कृष्णा सरांनी शिकवलं नाही वाटतं की हे बेसिकली युज करायचं असतं म्हणून. राईट ना. तर अशी जर का केस क्रिएट झाली तर समजून घ्या प्रॉब्लेम इश्यू होऊ शकतो. तो पेशंट तुमच्याकडे परत कधी येणारच नाही. मेंटल डॉक्टर आहे ये असं म्हणून तुमच्याकडे परत कधी येणारच नाही. सो इट्स बेटर टू काय असणार आहे, ते आल्यानंतर त्याला बसा बेटा बोला आणि देन त्यानंतर थोडंसं बेसिकली काय करा माहिती आहे का की क्लॅरिटी करून घ्या. काही डॉक्टर स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारतात, लिटरली सांगायला लागलो, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन असतात. राईट ना. तर अशा केसेसमध्ये मेनली माहिती असायला पाहिजे डॉक्टरांना जर का ते सिमटम्स दिसत असेल तर सिमटम्स मध्ये दोन टाईपचे बेसिकली रिझन बनणार आहेत, एक तर सेक्शुअल ऍक्टिव्ह असल्यानंतर किंवा हायजिनिटी असल्यानंतर. दोन पॉईंट समजतात. एक म्हणजे काय असणार, सेक्शुअल ऍक्टिव्ह म्हणजे इंटरकोर्स जर झाला असेल तर त्या केसमध्ये इन्फेक्शन वन टू अनदर पर्सन ट्रान्समिट होऊ शकतं, किंवा हायजिनिटी जर नसेल. हायजिनिटीच्या केसमध्ये मला मेनली मेन्शन काय करायचं आहे,
स्पेशली सांगायचं म्हटलं तर फिमेल मध्ये मेनली आपण डिस्कस करून घेतोय बिकॉज ऑफ व्हॉट, राईट ना. मेस्ट्रुअल पिरियड मध्ये बेसिकली काय असणार आहे, 5 days मोस्ट ऑफ द चान्सेस वजनल रिजन मध्ये काय असणार आहे, मॉइश्चराइज कंडिशन क्रिएट होणार आहे, लिक्विडिटी असणार आहे, मॉइश्चराइज कंडिशन क्रिएट होणार आहे. आणि त्या केसमध्ये फंगल इन्फेक्शन, व्हायरल बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात, राईट ना. आणि एस्पेशली जर घ्यायचं म्हटलं तर फिमेललाच बेसिकली त्या गोष्टी डिस्कस करण्यासाठी कुठे ना कुठेतरी शायनेस हा पॉईंट तिथे डिस्टर्ब करत असतो. बट समजून घ्या, हे जर का इन्फेक्शन तुम्ही ओव्हरकम जर केलं नाही, तर त्या बेसिकली, राईट ना, व्हॉट एव्हर मेल असो किंवा फिमेल असो, त्यांच्यामध्ये एक वन ऑफ द ग्रेटेस्ट थ्रेट क्रिएट होणार इज नथिंग बट काय असणार माहिती का, स्टेरिलिटी और सॉरी इनफर्टिलिटी. स्टेरिलिटी नाही म्हणता येणार आपल्याला, इनफर्टिलिटी येऊ शकते त्यांच्यामध्ये. इज नथिंग बट त्यांचे बेसिकली रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक और इव्हन काय असणार आहे त्यांच्यामध्ये बेसिकली गोनॅड्स, राईट ना, डॅमेजेस होऊ शकतात बाळांनो, इन्फेक्शन जर का सिव्हिअर केसमध्ये जर झालं तर, राईट ना. अल्टिमेट त्याचा बेसिकली हा रिझल्ट असणार आहे. सो असं काहीतरी होण्याच्या अगोदर तुम्ही अगोदर जर का ट्रीटमेंट घेतली तर बेस्ट वे, राईट ना. समटाइम्स काही केसेसमध्ये बघा, मी तुम्हाला मेनली मेन्शन करून घेतोय आता याच्यामध्ये जे काय मेलमध्ये म्हणा किंवा फिमेलमध्ये हायजिनिटी मेंटेन केलं तर सेक्शुअल ट्रान्समिटेड इन्फेक्शन नाही कन्सिडर केलं जाते त्याला. इन जनरल काय असणार इन्फेक्शन असणार बॅक्टेरियाचं, काय असणार फंगसचं, सांगायचं मेनली मेन्शन केलं तर. सो वी हॅव टू मेंटेन अवर काय असणार हायजिनिटी ऑफ काय असणार जेनेटल सिस्टम, हे बेसिकली त्याच्यामध्ये मेनली मेन्शन करून दिले. सो डिटेक्शन अँड गेट कम्प्लीट काय असणार ट्रीटमेंट अँड डायग्नोस विथ काय असणार आहे इन्फेक्शन, राईट ना. जर इमिजिएटली तुम्हाला असं वाटलं की बाबा इन्फेक्शन आलेलं आहे, रेडनेस त्याच्यामध्ये दिसतोय, इचिंग होतंय, पेनफुल कंडिशन येते, डिस्चार्ज होतोय व्हाईट कलरचा, इमिजिएटली काय करायला पाहिजे, आपण डॉक्टरांना जाऊन कन्सर्न करायला पाहिजे. न लाजता, समजून घ्या, तुम्ही जर का लाजला ही गोष्ट जर का राहिली तर फ्युचरमध्ये इश्यू क्रिएट करू शकतो, राईट ना. आणि कसं आहे माहितीये का, डिसीजेस ही अशी कंडिशन आहे जितक्या लवकर आयडेंटिफाय होईल तितक्या लवकर ट्रीटमेंट देऊन इमिजिएटली कव्हर करू शकतो. बट जर का ती सिव्हिअर जर झाली तर आपण तिला कव्हर नाही करू शकत. ओके, सो पॉईंट त्याच्यामध्ये मेनली ध्यानात ठेवून घ्या. नाव जो मी तुम्हाला जाता जाता एक पॉईंट मेनली मेन्शन करून दिला की जर का या टाईपचे इन्फेक्शन झाले तर अल्टिमेटली पर्सन मध्ये काय होऊ शकते, इनफर्टिलिटी. पण दोन वर्ड्स आहेत, स्टेरिलिटी आणि इनफर्टिलिटी, लिटल बिट डिफरन्स आहे. स्टराईल जो असतो ना तो बाय बर्थ असणार आहे. बघा, तुम्ही म्यूल ऐकले बाळानो, कसे असतात, इनफर्टाईल असतात का स्टराईल असतात, मीन्स बाय बर्थ त्यांच्यामध्ये ॲबिलिटी नसते कशाची, रिप्रोडक्शन करण्याची, राईट ना. आता मला सांगा, एका जर का स्पेसिफिकली फिमेलमध्ये ओव्हरी नाही बनली किंवा टेस्टिस जर डिसेंडच नाही झाले, टेस्टिस जर डिसेंड नाही झाले तर त्या प्रोसेसला आपण काय म्हटलेलं, क्रिप्टोरिचिडियम, राईट ना. हा पॉईंट आपण डिस्कस केलेला. जर समजा की एखाद्या मेलमध्ये ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये 7th मंथ मधून स्क्रॉटस सॅकमध्ये टेस्टिस जर डिसेंटच नाही झाल्या तर डेफिनेटली त्यांच्यामध्ये काय येणार आहे, स्टरिलिटी येणार आहे. काय येणार आहे, स्टरिलिटी. अंडरस्टँड होतं ना, कारण की यांच्यामध्ये ज्या स्पेसिफिकली मेनली मेन्शन करायचं म्हणजे टेस्टिस इनसाइड द काय असणार ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये राहतात. आणि त्यामुळे काय होणार आहे की त्यांच्यामध्ये हाय टेम्परेचरमुळे स्पर्मचं प्रोडक्शनच होणार नाही, जरी त्यांच्याकडे टेस्टिस असले तरी सुद्धा. हा, जर का पर्टिक्युलरली आयडेंटिफिकेशन ऍज मच एज पॉसिबल जर झालं तर आपण बेसिकली बाय द सर्जरी टेस्टिस क्रॉटनमध्ये डिसेंड करू शकतो, राईट ना. बट त्याच्यामध्ये चान्सेस खूप कमी असतात. सो अशा केसला आपण काय म्हणतो, स्टेरिलिटी. बट इनफर्टिलिटीचं मिनिंग काय समजून घ्या, की जर का एखादा मेल आहे आणि फिमेल आहे, ज्यावेळी ते पर्टिक्युलरली एज ग्रुपमध्ये येतात, कोणत्या टीन और रिप्रोडक्टिव्ह एज मध्ये ज्यावेळी येतात, अडल्ट एज मध्ये येतात, त्यावेळी जर का त्यांच्या बरोबर त्यांनी जर का बॅड हॅबिट्स काय लावून घेतले असतील, राईट ना, जस्ट लाईक बेसिकली काय असणार, स्मोकिंग असेल, ड्रिंक, एस्पेशली क्लिअरली सांगून देतोय, ह्या गोष्टी तुम्हाला ह्युमन एंथर डिसीज मध्ये डिस्कस केल्या जाणार आहेत, त्यामुळे तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने आयडेंटिफाय होईल. बट इन जनरल मध्ये त्याचा एक एसेन्स तुम्हाला देतोय. काय होणार आहे, एक जर का मेल फिमेल, राईट ना, स्मोकिंग करत असतील, ड्रिंकिंग करत असतील, राईट ना, ड्रग्स घेत असतील, तर डायरेक्टली इम्पॅक्ट कोणावरती आहे, तुमच्या गोनाड्सवरती. बॉडीमध्ये जे बेसिकली ओमची गुड क्वालिटीचा ओम प्रोड्यूस करण्याची जी ऍबिलिटी ना, तीच बेसिकली डिस्ट्रॉय होताना बघायला भेटणार आहे. स्पर्मची जी मोटिलिटी, मॉर्फॉलॉजी असणार आहे, राईट ना, जी तुम्हाला शेप बघायला भेटणार आहे, तीच डिस्ट्रॉय होताना बघायला भेटणार आहे. पण समटाइम्स मेलमध्ये सिच्युएशन क्रिएट होती, काय माहिती का, लो स्पर्म काउंट इज नथिंग बट अझोस्पर्मिया. काय म्हणतो आपण तिला, अझोस्पर्मिया. लो स्पर्म काउंट हा वर्ड तुम्हाला क्वेश्चन मध्ये बघायला भेटेल, अझोस्पर्मिया, राईट ना. तर या वर्डचं मिनिंग माहित असायला पाहिजे, लो स्पर्म काउंट, ओके ना, अझोस्पर्मिया. ओके, अझोस्पर्मिया, त्याला बेसिकली माहित असून द्यात. याचा मिनिंग काय बनणार आहे की मेलमध्ये लिटरली स्पर्मचा काउंट कमी होऊन जातो, आणि स्पर्मचा जर काउंट कमी असेल तर त्या केसमध्ये फर्टिलिटीचे चान्सेस खूप कमी होतात. इज नथिंग बट तो मेल कसा असणार आहे माझा, इनफर्टाईल बघायला भेटणार आहे. क्लिअर होते, लो स्पर्म काउंट, अझोस्पर्मिया. दुसरी केस काय बनू शकते, समजा की एखादं जर का इनफर्टिलिटीच्या केसमध्ये हा पण प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. इन इमेज म्हणजे इमॅजिन करा, एक कपल आहे, राईट ना, 2026 आता आलंय, 26चं एक्झाम्पल घेऊ. 26 मध्ये समजा त्यांचं मॅरेज झालं, आणि इमॅजिन करा की 26-27 मध्ये जानेवारीमध्ये मॅरेज झालंय, काल असं कन्सिडर करू त्यांना 2 वर्षात लेकरं नको आहेत. त्यांनी काय करावं, अरे काय करावं त्यांनी,
हा, हनीमूनला जावं? नाही जायचं? जाऊ शकतो ना. बट काय करून जायला पाहिजे? कॉन्ट्रासेप्टिव्ह युज करायला पाहिजेत. अरे सर नो, 2 वर्ष नको असतील तर आपण त्याच्यामध्ये मला सांगा की पर्टिक्युलरली कॉन्ट्रासेप्टिव्ह ऍज सहेली घ्यायला पाहिजे का पर्टिक्युलर कॉपर्टी युज करायला पाहिजे? कॉपर्टी यूज करा, राईट ना. और इव्हन काय असणार आहे, इम्प्लांट टाका. और इव्हन काय असणार आहे की स्पेसिफिकली याच्याने हार्मोनलचे बेसिकली इंजेक्शन असणार आहेत, राईट ना. और 3 मंथ्स मध्ये येणार आहेत. बट एस्पेशली आपण काय करू शकतो, कॉपर्टी और इव्हन काय असणार आहे जे तुमचे आयोडीज असणार आहे त्यांचा युटिलायझेशन आपण करू शकतो. जर अशा वेळेने काय असणार की त्यांच्यामध्ये लेकरं राहताना बघायला भेटणार नाहीयेत. बट आफ्टर द 2 इयर्स त्यांना जर का मुलं जर हवी असतील, राईट ना. आता इमॅजिन करा, जानेवारी कधी बेसिकली युज केले, 2026 मध्ये केलेत. 27 गेलं, 28 पर्यंत गेले. आता 29 मध्ये जर का त्यांनी प्लॅन केला कशासाठी की स्पेसिफिकली फॅमिली प्लॅनिंग जर करत असतील तर नेक्स्ट 6 मंथ टू काय असणार आहे, 1 इयर पर्यंत त्यांच्यामध्ये काय असणार आहे की मोस्टली प्रॉब्लेम क्रिएट होताना बघायला भेटणार आहेत प्रेग्नन्सीसाठी. समजतात? बिकॉज तिथं ऍक्च्युअली इफेक्ट अजून कोणाचा असणार आहे, त्या आयोडीजचा, त्या कॉन्ट्रासेप्टिव्हचा. त्यामुळे त्यांनी डिझायरच करू नये की नेक्स्ट 6 मंथ साठी किंवा 1 इयर साठी त्यांच्यामध्ये बेबी होतीलच म्हणून, राईट ना. इथं खूप कमी चान्सेस असतात की म्हणजे परत प्रेग्नन्सी राहण्यासाठी. कारण की त्या फिमेलला तिची काय रेग्युलर व्हायला पाहिजे, मेन्स्ट्रुअल सायकल. आणि हार्मोनचा इतका बेसिकली मारा त्याच्यामध्ये झालेला आहे की त्याच्यामुळे सगळं इम्बॅलन्स झालेलं आहे. सो त्याला बॅलन्स करण्यासाठी टाइम लागणार आहे. जर का त्या फिमेलची लास्ट बेसिकली 2 to 3 जरी मेस्ट्रो कॉन्स्टंट जर आल्या तर ते बेसिकली प्लॅन करू शकतात. नो इश्यू, राईट ना. त्याच्यामध्ये जर ओव्ह्युलेशनचा टाइम पिरियड आपण आयडेंटिफाय करू शकतो. बट मोस्टली 6 महिने ते 1 वर्षासाठी हा इश्यू क्रिएट होऊ शकतो. आता इमॅजिन करा, 1 वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, बट स्टील त्या फिमेलमध्ये किंवा त्या मेलमध्ये प्रेग्नन्सी जर राहत नसेल तर समजून घ्या असे कपल काय बनलेत, इनफर्टाईल बनलेत. बिकॉज ऑफ व्हॉट, दॅट कॉन्ट्रासेप्टिव्ह मुळे हे रिझन बनताना बघायला भेटणार आहे. सो कॉन्ट्रासेप्शनची किंवा इनफर्टिलिटीची डेफिनेशन आणि ती व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. क्लिअर होतं याच्यामध्ये? अरे अंडरस्टँड होते का, इनफर्टिलिटी मीन्स कसं असणार आहे किंवा कशा फॉर्म मध्ये होताना बघायला भेटणार काय सांगते यासाठी. डिस्कशन ऑन द काय असणार, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ इनकम्प्लीट विदाउट काय असणार आहे, मेन्शन ऑफ इनफर्टिलिटी. समजतंय? आतापर्यंत रिप्रोडक्टिव्ह हेल्थ बद्दल आपण पॉप्युलेशन बद्दल डिस्कस केलं, राईट ना. अम्युनोसेंटेसिस बद्दल डिस्कस केलं. फर्दर आपण बेसिकली काय केलं की पॉप्युलेशन मध्ये जे बेसिकली वाढत चाललेलं आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी बर्थ कंट्रोलचा बेसिकली आपण प्रोसेस चालू केली, राईट ना. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण येस फॅमिली प्लॅनिंग बद्दल डिस्कस केलं, आरसीएच बद्दल डिस्कस केलं. फर्दर आपण कॉन्ट्रासेप्टिव्ह मध्ये नॅचरल आणि आर्टिफिशियल मेथड डिस्कस केल्या, परमनंट आणि बेसिकली टेम्पररी मेथडला डिस्कस केलं. देन त्यानंतर आपण काय बघितलं सांगायच्या मध्ये, येस एमटीबी बद्दल डिस्कस केलं. फर्दर काय असणार आहे, इन्फेक्शन कोणते होऊ शकते ते डिस्कस केलं. आता इतका सगळा कम्प्लीट टॉपिक झाल्यानंतर पण एक टॉपिक इम्पॉर्टंट राहिला, इज नथिंग बट इनफर्टिलिटी. सो हा जर डिस्कस करत नसेल तर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ इनकम्प्लीट आहे बाळांनो. कारण की रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मध्ये मुलं न होण्याचं पण एक रिझन बनू शकतं आणि त्या रिझनला ओव्हरकम करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या तरी टेक्निक असणं गरजेचं आहे. सो त्याच्याबद्दल आपण इथे मेनली इन्क्लूड करून घेतोय. वर्ल्ड वाईड इन्क्लुडिंग काय असणार याच्यामध्ये मेनली मेन्शन करते, लार्ज कपल्स ओव्हरऑल द काय असणार वर्ल्ड इन्क्लुडिंग काय असणार इंडिया कोणत्या कंडिशन मध्ये गेलेत बाळांनो, इनफर्टिलिटी. दे आर प्रोड्यूस काय असणार आहे, दे आर अनेबल टू प्रोड्यूस काय मेनली मेन्शन करून दिलंय इथं. एबल जर वर्ड आला चुकलं स्टेटमेंट समजून घ्या. अनेबल टू काय असणार आहे, चिल्ड्रन इन्स्पेक्ट काय असणार आहे, अनप्रोटेक्टेड क्वायटस. म्हणजे जरी बेसिकली इंटरकोर्स और क्वायटस त्याच्यामध्ये अनप्रोटेक्टेड जरी झाला, म्हणजे कोणत्या टाईपचं कॉन्ट्रासेप्टिव्ह युज केलं नाही, कोणत्या टाईपचं बेसिकली काय असणार आहे, जे बॅरियर म्हणा, नॅचरल म्हणा, आर्टिफिशियल म्हणा, कोणत्याही बेसिकली कॉन्ट्रासेप्टिव्ह युज नाही केलं, स्टील त्यांच्यामध्ये काय राहत नाही की प्रेग्नन्सी जर राहत नसेल तर पर्टिक्युलरली काय असणार यांच्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो, इनफर्टिलिटी आले असं आपण डिस्कस करू शकतो. त्यासाठी रिझन काय असणार आहेत, फॉर द काय असणार आहे, मेनी रिझन फिजिकल असू शकतं. फिजिकल मध्ये आपण काय घेतलं, टेस्टिस आर नॉट डिसेंडेड इन टू द काय असणार स्कॉटस सॅक और ओव्हरीज नॉट वेल डेव्हलप फॉर द प्रोडक्शन ऑफ सेकंडरी oocyte. सेकंड थिंग काय असणार आहे, कॉन्जेनेटल. याचं मिनिंग काय बनतं बाळांनो, बाय बर्थ. बाय बर्थ हा पॉईंट बेसिकली माहित असू द्यात. बाय बर्थ मध्ये कधी कधी बेसिकली हा पण पॉईंट डिस्कस केला, कोणत्या टेस्टिसनं डिसेंड झालेला असा. फिजिकली बेसिकली काय होतं की बेसिकली कुठेतरी मेल मध्ये इरेक्टाईल काय असणार डिस्फंक्शन और पोटंट इम्पोर्टंट. ईडीचं मिनिंग काय बनतं बाळांनो, इम्पोर्टंट. ओके, याचं अल्टिमेटली मिनिंग काय बनतं, ईडी इरेक्टाईल डिस्फंक्शन. ओके, हा वर्ड तुम्हाला बेसिकली क्वेश्चन मध्ये येईल इम्पॉर्टंट म्हणून, राईट. आणि त्याचं मिनिंग काय असणार आहे, इरेक्टाईल डिस्फंक्शन. आता इरेक्टाईल डिस्फंक्शन जर झालं असेल तर डेफिनेटली मला सांगा, मेलचं जर का इरेक्शन नॉर्मल कॉयटस जर करायचं असेल तर डेफिनेटली मेलचा पेनिस कसा झाला पाहिजे, इरेक्टाईल कंडिशन मध्ये पाहिजे, नॉर्मल बेसिकली कॉप्युलेशन करण्यासाठी. देन त्यानंतर तो इरेक्टाईल कंडिशन मध्ये असेल तर इझिली काय करू शकतो, येस इरेक्टाईल डिस्फंक्शन इम्पॉर्टंट.
अरे जो मेल बेसिकली बघायला भेटणार, मी तुम्हाला बेसिकली काय केलं की सांगितलं होतं बघा, सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम काय आठवतात? मला सांगा, इरेक्शन आणि इजॅक्युलेशन साठी कोण रिस्पॉन्सिबल होते? इरेक्शन साठी कोण होते आणि इजॅक्युलेशन साठी? आता इथं जर का बेसिकली नर्वस सिस्टम इनॅक्टिव्हेट झाल्या आणि जर का मेलच्या दोन बेसिकली टिश्यू मेनली इन्क्लूड करून दिलेत, आठवतात? येस, कॉर्पस कॅव्हर्नोसा आणि कॉर्पस स्पॉन्जिओसम. युरेथ्रा कुठे प्रेझेंट आहे? स्पॉन्जिओसम मध्ये, राईट ना. आणि जो बेसिकली मेलच्या पेनिसला इरेक्शन करण्याचं, इरेक्टाईल कंडिशन मध्ये आणण्यासाठी मेनली रिस्पॉन्सिबल कोण असणार? कॉर्पसा कॅव्हर्नोसा. आता या ज्यावेळी ब्लड न फिलअप होणार आहे त्यावेळी इरेक्शन येणार आहे, त्यावेळी कॉर्टेस इझिली होणार आहे. बट जर का त्यांच्यामध्ये इरेक्शन प्रॉपर झालं नाही, इज नथिंग बट ब्लडचं फिलअपिंग प्रॉपर झालेलं नाही, तर त्या कंडिशनमध्ये इरेक्शन येत नाही. आणि मग तिथं काय केलं जाणार आहे की ती कंडिशन जी असणार त्याला इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणतो. म्हणजे त्या मेलमध्ये टेस्टोस्टेरॉन रिलीज होतोय, लिबिडो आहे, सेक्शुअल डिझायर येत आहेत, बट काय होत नाही? इरेक्शनच येत नाही पेनिसमध्ये. मग या केसमध्ये त्याला म्हणतो आपण इरेक्टाईल डिस्फंक्शन. आणि हे बेसिकली रिझन बनतं कशाचं? इनफर्टिलिटीचं, राईट ना. मग सर्जरी करून बेसिकली काय केलं जातं माहिती आहे का? यांच्यामध्ये इम्प्लांट बसवले जातात, सिलिकाचे बेसिकली आहे ना, मोठमोठे, राईट ना, कॅन्डल लाईक कॅन्डल असतात ना छोट्या छोट्या, राईट ना, मोठ्या नाही म्हणत आहे मी, छोट्या असतात बघा, एवढ्या एवढ्या बेसिकली उंगली एवढ्या बेसिकली सायचे असतात, एवढ्या टाईपच्या कॅन्डल लाईक बेसिकली असतात, राईट ना. सो यांच्यामध्ये बेसिकली ते इम्प्लांट लिटरली बेसिकली प्लेस केले जातात कॉर्पोरा कॅव्हर्नोसा या ठिकाणी. दोन टाईपचे बेसिकली, दोन असे बेसिकली काय लावले जाणार आहेत ते तुमचे, हा. आणि त्याच्यामध्ये जे इम्प्लांट असणार आहे ते नॅचरली काय असणार आहे की ते थोडंसं, तुम्ही बरं समजतंय काय? अरे समजतंय का तुम्हाला याच्यामध्ये? आता मेकॅनिझम अंडरस्टँड झाला असेल ना मग काय असणार आहे, राईट ना. वेगळं काय सांगायची गरज नाही. ठीक आहे, चलो आगे बढ़ते. काय नाही कळालं? अरे हा इम्प्लांट आहे, राईट ना, हा इम्प्लांट आहे. आता इम्प्लांट मध्ये काय करायचं आहे? पॉप्युलेशन करायचं असेल तर इम्प्लांट काय असणार आहे? या फॉर्म मध्ये असा इरेक्ट होताना बघायला पेनीची साईज अशी होती. देन त्यानंतर जर का काय करायचं की पर्टिक्युलरली आता पॉइंटच नाही, काय नाही, रिलॅक्स आहे, तर बेसिकली इम्प्लांट असा केला जातो. अंडरस्टँड होते? सो ही साईज असणार आहे ना पेनीची असणार आहे ती आपण व्हेरिएशन मध्ये आणू शकतो, राईट ना. नॉर्मली जर घ्यायचं म्हटलं तर असं नसतं, बघल तेव्हा बेसिकली इरेक्टाईल कंडिशन मध्ये आणलं असं नसतंय, राईट ना. सो असं नसतं रे ते, राईट ना. तर या केसमध्ये इम्प्लांट त्याच्यामध्ये काय असणार आहे? मदत करताना बघायला भेटणार. अरे कळतंय का? म्हणजे बघा, आजकाल लोक किती पागल झालेत, राईट ना. एक अशीच बेसिकली काय केलं माहितीये का? युट्यूबला अशी जशी मला बेसिकली म्हटलं जरा जाऊन दे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ बद्दल थोडंसं डिस्कस करूया, राईट ना. एक आहे ना, आता जाऊन दे, तुम्हाला नको सांगाल तुम्ही लगेच टुक 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 करून लगेच तुम्ही बघायला जाता माहितीये का? आ नाही सांगायला पाहिजे ना. अरे विषय असा होता बघा, ऑलमोस्ट नाही म्हणते तर बैठला ना, तो जो पर्सन होता, तो पर्सन नाही म्हटलं तरी किती माहितीये का? 40-50च्या एज मध्ये होता, ठीक आहे ना. आणि त्याला इश्यू काय झाला माहितीये का? इरेक्टाईल डिस्फंक्शन झालं होतं, इरेक्टाईल डिस्फंक्शन. आता बाबानं काय केलं माहितीये? इकडं तिकडं सगळीकडे बेसिकली ट्राय केलं, पण काय जडीबुटी लावून पण काही युज नाही झाला, ठीक आहे ना. आता काय करायचं? हा, ते बेसिकली चालत होतं. मग आता त्यानंतर काय केलं माहितीये का? त्याने कुठेतरी दिल्लीला गेला. दिल्लीमध्ये ना एक अँड्रोलॉजिस्ट आहे, राईट ना, एकदम फेमस बेसिकली होते. सो त्यांनी काय केलं माहितीये का? त्यांची सर्जरी केली. काय केलं? सर्जरी केली. आता सर्जरी करत असताना ऑलमोस्ट पेनाच्या बघा इतक्या साईजचे काय असतात ते इम्प्लांट्स बेसिकली बघायला भेटणार आहेत. व्हाईट कलरचे इम्प्लांट असतात. त्यांनी लिटरली त्या 50 वर्षाच्या एज मध्ये काय केलं माहितीये का? इम्प्लांट बसून घेतले. समजतंय? 50 एज मध्ये ऑलमोस्ट बेसिकली काय केलं? इम्प्लांट बसून घेतले. आणि लिटरली ते इतकं सक्सेसफुल झालं की पर्टिक्युलरली ते इम्प्लांटची मुवमेंट कशी होते कशी नाही ना, डॉक्टरांनी बेसिकली त्याच्यामध्ये काय केलं की शो केलं होतं की त्यांनी सांगितलं होतं की बाबा हे किती सक्सेसफुल होऊ शकतं, राईट ना. सो आज ईडीचा हा एक पॉईंट जो असणार आहे, बाय द बेसिकली इम्प्लांट थ्रू ऍट द ओल्ड एज पर्यंत, राईट ना, 50-60च्या एज मध्ये करू शकतो. अदरवाईज ईडी जे असणार आहे ना, आजकाल तुम्ही पर्टिक्युलरली बाय द बेसिकली काय असणार ट्रीटमेंट्स न, मेडिसिन्स न त्याला पण रिकवर करू शकतो. बट हे एक रिझन आहे कोणाचं? इनफर्टिलिटीचं. बस मला एवढंच सांगायचं आहे. हा, हे ते नको सांगायला बाबा, ते वेगळं आहे रे. ते तर वेगळं आहे माहितीये का? माकडं असं लयच बेकार आहे बाबा, राहून द्या. लय खतरनाक आहे बाबा ते तर. हा आ नको ना सांगायला, जास्त नको सांगायला खरंच. जरा लिमिट मध्ये ठेवायला पाहिजे, राईट ना. हा, जास्त सांगत गेलं तर मग अवघड होऊन जाते माहितीये का? कशाला आपण ते यार काय? हा, काय? टाइम संपत आलाय, थांबा पुढे जाऊ. अर्धा तास बाकी राहिलेला आहे. ए सिंपल साधी गोष्ट आहे, काय झालं तर सांगून देतो.
फॉरेन सायंटिस्ट होते. त्यांनी काय केलं माहितीये का? त्यांनी असं डिस्कस केलं, असं ऑब्झर्व केलं, की ज्यावेळी एक मेल काय करतोय माहितीये का, की पर्टिक्युलरली 50-60च्या एज मध्ये जातोय ना, तर ज्यावेळी तो 14 to 24च्या एज मध्ये असेल, 15 to 24च्या एज मध्ये असेल किंवा 30च्या एज मध्ये असेल, 35च्या एज मध्ये असेल, तर सेक्शुअल डिझायर कशा जास्त आहेत, राईट ना? आणि त्याच्यानंतर ऑर्गन पण नसतं, ते प्रॉपर वर्क करताना बघायला भेटणार आहेत. बट जसा तो बेसिकली एज कोणता तो 50-60च्या एज मध्ये आला, 40 प्लस झाला, 45 प्लस जर झाला, तर विषय होतो की तो बेसिकली जे सेक्शुअल डिझायर आहेत कुठे ना कुठेतरी कमी होत चाललेत. मग त्याला अजून मेंटेन करून ठेवण्यासाठी यांनी काय केलं माहितीये का, की मंकीज मध्ये स्पेसिफिकली ग्लँड्स असतात, सेक्स ग्लँड असतात बरं का. ऍज कम्पेअर जर मेंशन करायचं म्हटलं, बघा शास्त्र याच्या पण बेसिकली गोष्टींना सांगतं आणि बेसिकली मेडिकल सायन्स पण याला सांगतं, की जे अर्ज असते सेक्शुअल डिझायरचे जे अर्ज असते ना, पिजन मध्ये सगळ्यात जास्त असते बाळून माहितीये का? पिजन मध्ये, कबुतरामध्ये. सुजय सांगितलं वा, म्हणजे मी चुकीचं सांगत नाही. त्यांनी केमिस्ट्रीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सांगितलं, मी बायोलॉजिकल व्ह्यू न सांगतोय तुम्हाला, ठीक आहे? बायोलॉजिकल आहेस का? हा, हो का? वा 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 वा. घ्यायला सांगायचं ना चॅप्टर जरा. हा, लय भारी सांगितलं असतं मग. हा, सगळं फेवरेट आहे का? बघा, मी तुम्हाला क्लिअरली सांगायला लागलो, मॅथ्स वाला टीचर का असं ना, याच्यासाठी कधी नाही म्हणणार नाही. समजतंय का? क्लिअर होतंय? सो फर्दर मला काय म्हणायचंय, त्यांनी लिटरली काय केलं माहितीये का, की जी सेक्शुअल डिझायर असणार आहे कोणा मंकी पेक्षा जास्त कोणा सॉरी पिजन नंतर ना कोणामध्ये असेल तर ते बेसिकली काय मंकीज आहेत, राईट ना? सो मंकीज मधले ते सेक्स ग्लॅन्ड लिटरली त्या उचलून 40-50 एजच्या पर्सनच्या बॉडीमध्ये ट्रान्सप्लांट केल्या होत्या. कशासाठी? आता कशासाठी लागला असणार आहे? बाई साहेब, काय म्हणजे मला कळून झालंय राव. हा, हे अशा ट्रान्सप्लांट केलं आणि सायंटिस्टने लिटरली म्हणजे काय खोळ्याचा बाजार, त्यांना काय करायला पाहिजे, काय असं काय पण करायचं असते का? असलं करून मोकळ होते माहितीये का? लगेच ना तुम्ही थोडंसं बेसिकली काय करा माहितीये का, की सेक्स ग्लँड फ्रॉम मंकी टू काय असणार आहे ह्युमन एक्सपेरिमेंट सर्च केलं का नाही तर तुम्हाला सगळं हिस्ट्री भेटेल त्याची, राईट ना? सो असलं सर्च करायला जाऊ नका, गरज नाही. सर्च करायला जाऊ नका. असं आहे आता नाही, एमबीबीएस ला गेला की बघा, आता नका करू, आता अभ्यासावरती फोकस करा, राईट? फर्दर मेंटेनेशन काय केलं बघा, डिसिजेस, राईट ना? इन्फेक्शन आपण बघितलेत, इन्फर्टिलिटी आणू शकतात, राईट ना? फर्दर काय असणार आहे, ड्रग्ज, सस्ते नशे करायचे नाही, राईट ना? ध्यानात घेऊन घ्या. फर्दर काय असणार आहे, इम्युनॉलॉजिकल. इम्युनॉलॉजिकलच्या केसमध्ये काय असणार आहे, ऍटो इम्युन डिसऑर्डर होऊ शकतात. म्हणजे काय, आपलेच अँटीबॉडी आपल्या स्पमला और एगला डिस्ट्रॉय करू शकतात. तर ही पण केस होऊ शकते. और इव्हन तुम्हाला मी लास्ट टाइम पण सांगितलं होतं बघा का पॉईंट, ज्यावेळी मेल आणि फिमेल हजबंड वाईफ ज्यावेळी बेसिकली कॉयटस करणार आहेत त्यावेळी स्पर्म ऍज अ बेसिकली फिमेलच्या बॉडीमध्ये कोण म्हणून एंटर करतोय, अँटीजन, एक फॉरेन पार्टिकल. मग त्या केसमध्ये काय असणार आहे की फिमेलच्या बॉडीमध्ये इमिजिएटली काय ऍक्टिव्हेट होणार आहे, इम्युन सिस्टम ऍक्टिव्हेट होणार आहे ना. आता मला सांगा, तोच मेल आहे तोच फिमेल आहे, जर का कंटिन्युअसली जर का कॉयटस मल्टिपल टाइम जर करत असेल तर त्याची बॉडी अडॅप्ट होऊन जाते बेसिकली त्या अँटीजनसाठी और त्या स्पर्मसाठी, कारण की ती बेसिकली जी सरफेस एरियावरती जे रिसेप्टर असणार आहेत त्या ऍक्च्युली कसे असणार आहेत, कॅपेबल और कसे असणार की एकदम फिक्स झालेले असणार आहेत त्या स्पेसिफिक फिमेलसाठी, स्पेसिफिक मेलचे. पण आता इमेजिन करा, इथं फिमेलची किती वर्स्ट कंडिशन क्रिएट होणार आहे जर का ही फिमेल मल्टिपल पार्टनर्स बरोबर जर का सेक्शुअल इंटरकोर्स जर करत असेल, तर ऑलवेज तिच्या बॉडीमध्ये न्यू स्पर्म एंटर करतोय. ऑलवेज स्पर्म तिच्या स्पर्मच्या अगेन्स्ट इम्युनॉलॉजिकल काय असणार आहे, नवीन नवीन काय असणार आहे, अँटीबॉडीज बनत जातात. त्यामुळे अशा केसमध्ये ती फिमेल मोस्ट ऑफ द चान्सेस काय होती, इम्युनॉलॉजिकल डिप्रेस होताना बघायला भेटणार आहे. त्याच्यामध्ये इम्युनॉलॉजिकल काय असणार आहे तुम्हाला, डिफिशियन्सी येताना बघायला भेटणार आहे. हे एक रिझन आहे की वाय शुड वी अवॉइड द मल्टिपल पार्टनर्स, अवॉइड सेक्स वगैरे करायला पाहिजे, हे त्यांचे रिझन्स आहेत. बायोलॉजिकल पॉईंट ऑफ व्ह्यू समजून घ्या. इथिकली घ्यायचं म्हणतं, स्पिरिच्युअली घ्यायचं म्हणतं तर ते चरित्रहीनच झालेलं आहे, चरित्रहीनच झालेलं आहे. बट हे पर्सनल लेवलला किती डेंजरस असणार आहे तुम्ही समजून घ्या थोडंसं. फर्दर काय मेंशन करून दिले बघा. और इव्हन काय असणार आहे, सायकोलॉजिकली पण बेसिकली समटाइम्स बेसिकली बघायला भेटणार. सायकोलॉजिकली जे मेंटल डिसेबल पर्सन असतात ना, ते बेसिकली सेक्शुअली ऍक्टिव्ह कधीच नसताना बघायला भेटणार आहेत. और जरी असले तरी त्यांच्यामध्ये बेसिकली इन्फर्टिलिटीचे चान्सेस खूप जास्त असतात. सो हे रिझन दिलेले आहेत. आता ओव्हरऑल जर मेंशन करायचं म्हटलं तर या केसमध्ये इन्फर्टिलिटी जर झाली, राईट ना, जर का बेबीला काय वांजपणा ना, मराठीमध्ये एकदम खूप म्हणजे क्रूड एक वर्ड यूज करतो, वांज वांज, राईट ना, वांज आहे ही स्त्री. का बरं? म्हणजे ती कसं इनफर्टाईल झालेली, की जी, राईट ना, की पर्टिक्युलरली काय करू शकत नाही, मुलांना जन्माला देऊ शकत नाही. आता ह्या केसमध्ये मेल मेनली रिस्पॉन्सिबल आहे का? नाही. राईट ना, फिमेल आहे का? नाही. दोघं पण रिस्पॉन्सिबल असू शकतात किंवा याच्यामध्ये मेल पण आहे आणि फिमेल पण आहे. एक कोणी असतं अशातला भाग नाही. बट आपण ब्लेम कोणाला करतो बाळांनो? फिमेलला ब्लेम करताना बघायला भेटणार आहे. बट दिस इज नॉट करेक्ट आन्सर.
राईट ना. याच्यामध्ये मेल पण रिस्पॉन्सिबल असू शकतो. कसं ते सगळं बैठले. मला सांगा, कॉन्जेनेटल सेक्स बघून येणार आहे का रे? डिसीज सेक्स बघून येणार आहे का? ड्रग्स सेक्स बघून येणार आहे का? नाही. हे कोणालाही बेसिकली होऊ शकतो. ह्युमन बॉडी म्हणजे नक्कीच होऊ शकतं. याच्यातून मेल पण आणि फिमेल दोघांसाठी प्रॉब्लेम होऊ शकतात. फर्दर काय सांगितलं? येस, ड्रग्स वरती पण होतात ना. कोकीन घेतलं, हिरोईन घेतलं, मॅरेजुना घेतलं, तर हे बेसिकली अफेक्ट करतात अल्टिमेटली. कारण की बॉडीमध्ये एक सर्टन अमाऊंटमध्ये काय असणार आहे तुमचा, तो एक पर्टिक्युलरली जो काही ड्रग्सचा अमाऊंट असणार तो वाढत चाललेला आहे. आणि तो वाढत गेल्यानंतर ना आपल्या हार्मोनच्या बॅलन्सला इम्बॅलन्स करून टाकतोय सगळा. रिसेप्टर ब्लॉक करताना बघायला भेटणार आहेत. आहे तुमच्या त्याच्यामध्ये कार्डिओव्हॅस्क्युलर काही ड्रग्स असतात की जे डायरेक्टली हार्टवरती इफेक्ट करताना बघायला भेटणार आहे. सीएनएस वरती सेंट्रल नर्व्हस सिस्टमला डिप्रेस करणारे काही ड्रग्स आहेत. डायरेक्टली बेसिकली और इव्हन काय असणार आहे, गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर सिस्टम और गॅस्ट्रो जी तुमची स्टमक लाईन बघणार आहे त्याच्यावरती इव्हन अफेक्ट करताना बघायला भेटणार. हे सगळे ड्रग्स इंटरफेअर करतात आपल्या रेग्युलर मेकॅनिझम मध्ये. त्यामुळे काय होणार की यांच्यामध्ये इन्फर्टिलिटीचा केस क्रिएट होऊ शकतो. ड्रग्स मेनली रिस्पॉन्सिबल असतात. ओके ना. त्यामुळे ड्रग्स बेस असल्या भानगडीतच नाही पडायचंय. भगवंतानी खूप सुंदर अशी बेसिकली आपल्याला बॉडी दिली. वन ऑफ द बेस्ट क्रिएशन काय असतं तरी ह्युमन बॉडी बाळांनो, की ज्याच्यामध्ये तुम्ही खूप चांगल्या गोष्टी करू शकतात. बट आपल्याला कसं अॅनिमल लाईफच जगायची असते. राईट ना. इटिंग, मिटिंग, डिफेंडिंग अँड स्लिपिंग, बस एवढंच फक्त करायचंय. बट हे अॅनिमल लाईफ आणि आपल्यामध्ये डिफरन्स आहे बाळांनो. आपण पण तेच करतो जे अॅनिमल करतायत. इटिंग इकडे दोघांकडे चाललेत, मीटिंग दोघांकडे चाललेत, राईट ना. डिफेंडिंग दोघांकडे चाललेत आणि स्लिपिंग दोघांकडे चाललेत. मग त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय डिफरन्स आहे? आपल्यामध्ये कॉन्शियसनेस आहे बाळांनो, जो आपण प्युअर बनवू शकतो आणि आपली ह्युमन लाईफ चांगल्या कामासाठी युटिलाइज करू शकतो. या गोष्टी समजून घ्या थोडीशी. फर्दर मेंटलिमेशन काय केले? येस, बिंग असणार चिल्ड्रन मेंटलिमेशन करून दिले, बट नॉट मोर काय असणार आहे ऑफ्टेन दॅन नॉट. फर्दर काय सांगले, द प्रॉब्लेम लास्ट इन काय असणार आहे मेल पार्टनर ऑल्सो, राईट ना. म्हणजे इथं फिमेल फक्त मेलने रिस्पॉन्सिबल नाही, मेलमध्ये पण प्रॉब्लेम होऊ शकतात. स्पेशलाइज हेल्थ केअर युनिट इन फर्टिलिटीसाठी आपल्याला इथे येताना बघायला भेटणार आहेत. तुम्ही जर का इथे गर्ल्समध्ये स्पेशली सांगतो बघा, तुम्ही जर का त्या बालाजी पासून जरा लेफ्ट मारता ना, तिथून जर का पुढे बघितलं तर इंद्रप्रस्थ नावाची एक बिल्डिंग आहे, तिथे आयव्हीएफ सेंटर आहे बाळांनो. पहिलं असेल ना थोडंसं मस्त पिंक कलरचा बेसिकली त्याला लोगो आहे बघा, राईट ना. पोरांच्याकडे आय थिंक मला वाटतं त्या साईडला कुठे नाही वाटतं आयव्हीएफ चं तुम्हाला बघायला भेटणार, राईट ना. सो असे बेसिकली काय असणार काही सेंटर असतात, राईट ना. असे काही सेंटर असतात, ते सेंटर ऍक्च्युली मदत करतात कोणाला, की जे इनफर्टाईल कपल्स आहेत त्यांना बेबी, राईट ना, होण्यासाठी, राईट ना. तर या केसमध्ये आपण कुठल्या ना कुठल्या तरी बेसिकली रिप्रोडक्टिव्ह एक सिस्टमचा बेसिकली आपण काय करतो की हेल्प घेतोय. तरी जी हेल्प घेण्यासाठी जी सिस्टम आहे, जी कम्युनिटी येणार आहे, एक म्हणजे काय असणार आहे कम्युनिटी मेंटेनेशन सिस्टम असणार आहे, त्याला एक नाव दिलं जातं. त्याला म्हणतो ART. काय असणार आहे? असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी. हे मेनली मेन्शन करून घेतोय, राईट ना. ही कोणाला मदत करते? जे इनफर्टाईल कपल असणार आहेत, ज्यांना बेबी होण्यासाठी, चिल्ड्रन्स होण्यासाठी आपण काय करतो की त्यांना स्पेशल टेक्निक्स इथे बेसिक काय करणार की मदत करताना बघायला भेटणार, राईट ना. आता ही ART असणार आहे, त्याच्यामध्ये दोन टाईप येताना बघायला भेटणार आहे. इन विट्रो फर्टिलायझेशन आणि इन विवो फर्टिलायझेशन. दोन टाईपचे असणार आहेत. सो माझं आता सिंपल असं म्हणणं आहे बाळून, की तुम्ही टोटली जे काय आता सांगन ना त्याला व्यवस्थित पद्धतीने फोकस करा. एनसीईआरटी बाजूला ठेवा, ज्यावेळी एनसीईआरटी मध्ये सांगन त्यावेळी लक्ष द्यायचं. अदरवाईज तुम्ही फक्त सगळं फोकस इथं असायला पाहिजे, बिकॉज मोस्टली इथं जे काय स्पेसिफिकली तुम्हाला कंटेंट दिलेले आहे ते तुमचे कन्फ्युज करण्याचे चान्सेस आहेत. म्हणून क्रिस्टल क्लिअर तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे. त्यांना नीट समजून घ्या काय असणार आहे, कसं असणार आहे बघा. टेक्निकचं नाव काय बाळांनो? ART. कमॉन, लॉंग फॉर्म काय असणार आहे? असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी. आता यामध्ये एस्पेशली जर डिस्कस करायचं म्हटलं तर पहिली टेक्निक इट इज नथिंग बट IVF. ऑलवेज तुम्हाला IVF जर म्हटलं तर इन विट्रो हा वर्ड आला पाहिजे. इन विट्रो फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन कसं असणार आहे? इन विट्रो, राईट ना. आणि सेकंड थिंग अजून एक बेसिकली येताना बघायला भेटणार, बट इट्स नॉट एन IVF. हा, ह्याला IVFच्या लॉंग फॉर्म मध्ये आपण कन्सिडर करत नाही. हा पण काय असणार आहे? IVFच येतोय, इन विवो फर्टिलायझेशन. बट IVF ज्यावेळी म्हणतो त्यावेळी इन विट्रो फर्टिलायझेशन मेनली आपण प्रायोरिटाईज करतो. त्यामुळे यानंतर कधी जरी ECG सारखा आपलं कन्फ्युजन होतं, तुम्हाला आठवते की नाही? मी तुम्हाला क्लिअर केलेलं. तिथं तुम्हाला मशीन बद्दलच करायचं आहे. काय असणार आहे? इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. समजते का? ग्राम नाही, काय होता? ग्राफ. मशीनचं नाव आहे बाळांनो. सिमिलर केसमध्ये IVF इथं दोन वर्ड आलेले आहेत. बट इथं स्पेसिफिकली जर हायलाइट करेन त्यावेळी काय असणार आहे? इन विट्रोला प्रायोरिटाईज करायचं, नाव की इन विवोला, राईट ना. इथे काय असणार आहे? इन विवो फर्टिलायझेशन. त्यामुळे मी इथं इन विट्रो हा बेसिकली IVF शॉर्ट फॉर्म लिहितच नाहीत कुठे या ठिकाणी. इथं बेसिकली तुम्हाला इन्क्लूड करून देतोय. आता यांचं मिनिंग बेसिकली लेवल थोडंसं अंडरस्टँड करून घ्या. मिनिंग काय असणार आहे? इन विट्रो. इन विट्रो इज नथिंग बट काय असणार म्हणायचं मिनिंग काय म्हणायचं सांगा. फर्टिलायझेशन कुठे होतं? आउटसाइड और इनसाइड द बॉडी? येस. काय असणार आहे? फर्टिलायझेशन टेक्स प्लेस टेक प्लेस आउटसाइड द बॉडी. आउटसाइड द बॉडी, राईट ना. एक्झॅक्टली अपोजिट इकडे काय असणार आहे? येस ना. फर्टिलायझेशन
टेक प्लेस इनसाइड द बॉडी. इनसाइड दी बॉडी. राईट ना. हा पॉइंट याच्यामध्ये मेनली आपण डिस्कस करून घेतोय. आता आपण पहिल्यांदा काय करूया माहितीये का, इन विट्रो फर्टिलायझेशन काय असतं त्याच्याबद्दल अंडरस्टँड करून घेऊया. राईट ना. इथे फर्टिलायझेशन जे होणार आहे ते आउटसाइड द बॉडी होणार आहे. राईट ना. आणि फर्टिलायझेशन जर का आउटसाइड द बॉडी जर झालं तर मला सांगा इथं जे स्पेसिफिकली पहिली सेल बनणार आहे, नाव काय तिचं, कुठं बनणार आहे, इनसाइड द बॉडी और आउटसाइड द बॉडी. आता झायगोटला पूर्ण आपण डेव्हलप तर करू शकत नाही, एम्ब्रिओ तर बनवू शकत नाही. राईट ना. मग त्याला एम्ब्रिओला इनसाइड द बेसिकली बॉडी ट्रान्सफर करावं लागेल ना. समजतंय का. तर ते ट्रान्सफर करण्याच्या प्रोसिजरला काही एनसीईआरटी इथं मेनली मेन्शन करून दिलेलं आहे. त्याबद्दल आपण डिस्कस करतोय. सो बघा याच्यामध्ये अर्लियर स्टेजमध्ये काय करूया माहिती का, थोडेसे इश्यूज कोणामध्ये होऊ शकतात कोणामध्ये नाही ते आपण डिस्कस करून घेऊया. जस्ट इमेजिन करा इथं जर का मेल घेतला आणि काय घेतलं आपण जर का फिमेल इथं डिस्कस केली. राईट ना. समजा मेल मध्ये काय होत नाही बाळांनो की पर्टिक्युलरली, राईट ना, याच्यामध्ये असं बघा आपण काय इन विट्रो फर्टिलायझेशन घेतोय. सो याच्यामध्ये सिच्युएशन काय होऊ शकते कशी नाही ते तुम्हाला क्लिअर करून देतो. तिन्ही पॉसिबिलिटी सांगून देतोय. समजा मेलला काहीच प्रॉब्लेम नाही. राईट. फिमेलला पण बेसिकली गॅमेटच्या प्रोडक्शनसाठी काहीच प्रॉब्लेम नाही. बट फर्टिलायझेशन जे आहे ना ते बेसिकली इनसाइडला होण्यासाठी काहीतरी प्रॉब्लेम इथं मेनली होताना बघायला भेटणार आहे. राईट ना. सो गॅमेट प्रोडक्शन होतंय, मी क्रिस्टल क्लिअर वर्ड यूज करतोय, गॅमेटचं प्रोडक्शन होतंय. बट कुठं ना कुठेतरी काय होतंय की ब्लॉकेज क्रिएट होताना बघायला भेटणार आहे. एकतर मेल मधून इन्सेमिनेशन प्रॉपर होत नाही किंवा फिमेलची फॅलोपियन ट्यूब कुठेतरी काय झाले की ब्लॉक होताना बघायला भेटणार, की ज्याच्यामुळे फर्टिलायझेशन होतं. ते गॅमेटच्या मध्ये असणार आहेत. आता समजा मेलमध्ये काय असणार आहे बाळांनो, मेलमध्ये स्पर्मचं प्रोडक्शन होतंय. इथं काय असणार आहे, स्पर्म प्रोडक्शन. इथं काय असणार आहे, स्पर्म प्रोडक्शन झालं, इथं ओव्युलेशन पण होताना बघायला भेटणार आहे. इकडे स्पर्म प्रोडक्शन झालं बट इथं प्रॉब्लेम काय आला की ओव्युलेशन जे असणार आहे ना ते प्रॉपर होत नाहीये. किंवा इकडं स्पर्मचं प्रोडक्शनच होत नाही आणि काय असणार आहे, ओव्युलेशन जे असणार आहे ते प्रॉपर होताना बघायला भेटणार आहे. राईट ना. ही कंडिशन येताना बघायला भेटणार आहे. या सिच्युएशन मध्ये आपण काय करतो माहितीये का, जे फर्टिलायझेशन असते आउटसाइड द बॉडी आपण बेसिकली परफॉर्म करणार आहे. कसं करायचं की या केसमध्ये बघा, मी जर का पर्टिक्युलरली हे दोघं जण घेतलेत तर इथे हसबंड असणार आहे आणि काय असणार आहे, वाईफ असणार आहे. मोस्टली तुम्हाला हे वर्ड इन्सर्टन यूज केले तर त्यांना आपण घेऊया. हसबंड वाईफ मधले दोन्ही गॅमेट आपण बाहेर काढले. दोन्ही गॅमेट आपण बाहेर काढले, टेस्ट ट्यूब मध्ये घेतलेत आणि त्यांचं बेसिकली फ्युजन केलं. तर जे बेसिकली फ्युजन असणार आहे इनसाइड द कुठे झालं, ट्यूब मध्ये. राईट ना. याला आपण काय म्हणतो, टेस्ट ट्यूब बेबी. राईट ना. ही कंडिशन इन्सिडेंट वर्ड यूज केलेले ते टेस्ट ट्यूब बेबी वगैरे. राईट ना. तर ती कंडिशन होणार आहे. और इव्हन काय असणार आहे, समजा इथं मेल जर का नॉर्मल असेल, स्पर्मचं प्रोडक्शन करतोय. राईट ना. बट फिमेल मध्ये जर का गॅमेटचं प्रोडक्शन होत नसेल तर इथं पण मला सांगा ही फिमेल जी बेसिकली वाईफ असणार आहे तिचा तर गॅमेट होत नाही, म्हणजे आपण काय घ्यायला पाहिजे, डोनर. अरे सॉर नो, डोनर घ्यायला पाहिजे. समटाइम काय असणार आहे, मेलमध्ये जर का स्पर्मचं प्रोडक्शन होत असेल पण फिमेलमध्ये काय होतं की ओव्युलेशन होतंय, तर मेलचं आपण काय घेऊ शकतो ऍज अ डोनर. अंडरस्टँड होतंय. तर या वेने हे प्रॉब्लेम पहिल्यांदा असणार आहेत ते आपण अंडरस्टँड करून घ्यायला पाहिजे. याचं मिनिंग तुम्हाला समजून जाईल की दोघांच्या मध्ये काय असणार आहे, प्रॉब्लेम होताना बघायला भेटणार आहे. और समटाइम्स अशा पण काय केसेस आहेत की दोघांच्या मध्ये पण जर गॅमेट प्रोड्युसर्स होत नसतील तर मग त्या केसमध्ये काय करू शकतो की ते एक चौथं रिझन बनू शकतं. बट इन जनरल मध्ये तुम्हाला रिझन दिलेले. आता याच्यामध्ये इन जनरल मध्ये काय केलं जाणार आहे बघा, की जो कोणी स्पेसिफिकली, राईट ना, स्पर्म आपण घेतला याच्यामध्ये आणि काय असणार आहे यांच्यामध्ये पर्टिक्युलरली ओम जो असणार आहे. राईट ना. ओम बेसिकली मेनली मेन्शन करून घेतोय. ओम इथं जस्ट इन जनरल मध्ये सांगू देतोय. ह्या दोघांचं जे फ्युजन असणार आहे ते फ्युजन मी कुठे केलंय, आउटसाइड. राईट ना. आउटसाइड ते काय असणार आहे, बॉडी करतोय. कोणामध्ये की स्पेसिफिकली एका टेस्ट ट्यूब मध्ये करतोय. टेस्ट ट्यूब मध्ये आपण काय करतो की ते मेनली परफॉर्म करून घेताना बघायला भेटणार आहे. तर फर्टिलायझेशन जे असणार आहे ते कसं झालं माझं, इन विट्रो. आणि इथं बनताना काय बघायला भेटणार आहे, पहिल्यांदा मेन म्हणजे झायगोट काय असणार आहे, झायगोट बनताना बघायला भेटणार आहे. क्लॅरिटी येते. आता एनसीटीने काय केलं माहितीये का, या झायगोटला इनसाइड द बेसिकली फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक मध्ये इज नथिंग बट काय असणार आहे, फॅलोपियन ट्यूब मध्ये ट्रान्सफर करण्याच्या प्रोसिजरला काय नाव दिले की झायगोट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर, जिफ्ट. काय असणार आहे, जिफ्ट. ओके ना. गिफ्ट नाही बाळांनो, गिफ्ट दुसरी प्रोसिजर आहे. काय नाव दिलं, पहिली प्रोसिजर दिली तिथं, येस, जिफ्ट. ओके. जिफ्ट, झायगोट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर. आणि ट्रान्सफर करण्यासाठी एक नंबर ऑफ सेल दिलेत, अप टू 8 ब्लास्टोमियर्स दिले असते काय बाळांनो. राईट ना. तर ह्यांना व्यवस्थित ध्यानात ठेवून घ्या. अप टू काय असणार आहे, अप टू 8 ब्लास्टोमियर. राईट ना. ही कंडिशन असणार आहे. बट आता इमेजिन करा जर का ही बेसिकली टाकत असेल तर हे हे तुम्हाला क्लिअर असणं पाहिजे की ज्यावेळी पर्टिक्युलरली 8 ब्लास्टोमियर ट्रान्सफर करतोय तर कुठे गेला माझा, फॅलोपियन ट्यूब मध्ये. काय असणार आहे, फॅलोपियन ट्यूब मध्ये बेसिकली काय करतोय मी, इथं पास करतोय 8 सेलचं स्ट्रक्चर. इथं तुम्ही स्किप करून जाता, चुकता तुम्ही इथं.
ते माहित असायला पाहिजे. हे तिथं क्लिअर झालेले आहेत. सेकंड थिंग, जर का स्पेसिफिकली मी ह्याला काय केलं बाळांनो माहितीये का, 8 सेल पेक्षा जर का आणखीन मोर दॅन 8 सेलचं स्ट्रक्चर जर पास केलं, आता मला सांगा 8 सेलचं डबल केलं किती बनणार आहे? 16 सेल. अरे सॉरी नो, मग मला सांगा हे 16 सेलचं स्ट्रक्चर अल्टिमेटली आपण ज्यावेळी बघितलेलं बघा, 1 2 4, 4 नंतर काय झालं 8 झालं. 8 सेलचं आपलं स्ट्रक्चर काय होतं मला सांगा, मोरूला. त्यानंतर 16 सेलचं मोरूलाच्या आसपास येणार आहेत. 8 ते 16 बेसिकली मोरूला पण डिस्कस केलं. 16 सेल नंतर स्ट्रक्चर कुठे एंटर केलं होतं रे? युटेरस मध्ये आलेलं. अरे सॉर नो, राईट ना. मग मोर दॅन काय असणार आहे बाळांनो, 8 सेल स्ट्रक्चर असेल, 16 किंवा 32 सेलचं किती असणार आहे, 16 काय असणार आहे, 32. तर त्या आपण बेसिकली आता फॅलोपियन ट्यूब मध्ये टाकायचंय का? नाही. ट्रान्सफर कुठे करायचं आहे? युटेरस मध्ये. आणि त्या टाईपच्या ट्रान्सफरला म्हणतो IUT, इंट्रा युटेरियन ट्रान्सफर. दिलं असं काय? चला सेकंड इथं काय मला मेन्शन करून घ्या. काय असणार आहे बाळांनो, IUT, इंट्रा युटेरियन ट्रान्सफर. काय असणार आहे? मोर दॅन 8 ब्लास्टोमियर. फॉर एक्झाम्पल काय असणार आहे, 16, 32 और काय असणार आहे, 64. यातला एक कोणतरी तुमचं हे बघा, मी असे का वर्ड्स येतोय कारण की क्वेश्चन मध्ये वर्ड्स बघायला भेटणार आहे. 16 नंबरचं जर का बेसिकली तुमचा सेलचा असेल, ब्लास्टोमियर असेल, तर कुठे ट्रान्सफर करायला पाहिजे? काय असणार आहे? युटरस मध्ये. 32 घेतलं तर, 64 घेतलं तर, आणि 4 सेल असेल तर हा फॅलोपियन ट्यूब मध्ये, राईट ना. हे कंडिशन समजते ना. असे छोटे छोटे वर्ड असणार की जे तुम्हाला चुकू शकतात, ते क्लिअर करून दिलेले आहेत नाव. आता या केसमध्ये काय केलं जाणार आहे, एक पॉईंट इथं आपण डिस्कस केलं. येस येस, मोर दॅन काय असणार आहे, 8 ब्लास्टोमियर्स इंटू इंटू काय असणार आहे इथे, इंटू युटरस, राईट ना. युटरस मध्ये गेलेलं आहे. क्लिअर होतंय. दिस इज नथिंग बट काय आपली बनणार आहे, येस, इन विट्रो फर्टिलायझेशन. ही टेक्निक मेनली इन्क्लूड करून दिलेले आहे. आता या केसमध्ये जर का तुम्हाला डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट जर करायचं म्हटलं, तर बघा आपण एका टेस्ट ट्यूब मध्ये काय केलं होतं बाळांनो, ही जर का टेस्ट ट्यूब माझी असेल, तर टेस्ट ट्यूब मध्ये मी काय केलं, हा माझा एक गॅमेट घेतला, ओम आला, आणि याला फर्टिलाइज करण्यासाठी कोणाला इथं आपला स्पर्म येताना बघायला भेटणार आहे. फर्टिलायझेशन टेस्ट ट्यूब मध्ये बेसिकली इथं काय झालं की परफॉर्म होताना बघायला भेटणार आहे. आता देन त्यानंतर आपण ह्याला काय करतोय की समजा फॅलोपियन ट्यूब, इथं युटरसचा पार्ट असणार आहे, राईट ना. स्ट्रक्चर बेसिकली तुम्हाला इथे इन्क्लूड करून देतोय. जर का मी 8 सेल स्ट्रक्चर, राईट ना, 8 सेल जर का पास केलं इथून, तर ते माझं काय झालं, झायगोट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर, कारण की माझी फॅलोपियन ट्यूब आहे आणि माझं काय असणार आहे, युटेरस येताना बघायला भेटणार आहे. यातलं जर का मी काय केलं बाळांनो की स्पेसिफिकली स्ट्रक्चर किती सेलचं सांगा, 16, 32 और 64 जर का ब्लास्टोमियर स्ट्रक्चर जर का इथं मी पास केलं, तर हे माझं काय झालं, IUT. क्लिअर आहे? बाय द वर्ड, बाय द डायग्रामॅटिकली. क्लिअर आहे पर्यंत? चलो. आता हा टॉपिक इथं झाल्यानंतर याच्याच अंडर अजून एक स्टेप दिले बघा. यासाठी दिलंय ICSI, इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. असं काय दिलंय का बाळांनो? अरे वाचताय का नाही तुम्ही? काय दिलंय? इंट्रा सायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. आता इथं वर्ड दिलंय इंट्रा, म्हणजे कोणाच्या तरी आतमध्ये, कोणाच्या सायटोप्लाझमच्या आत कोणाला इंजेक्ट करताय स्पर्म, म्हणजे त्याचे सायटोप्लाझम असणार तो कोणाचा असणार आहे. आणि हे तर तुम्ही बेसिकली फिमेलच्या बॉडीमध्ये तर करू शकत नाहीये. कुठे करावं लागणार आहे, आउटसाइड द बॉडी. येस, इन काय असणार आहे बेसिकली काय, लॅबोरेटरीमध्ये, राईट ना. आता लॅबमध्ये तुम्ही टेक्निक परफॉर्म करताय, पण मला सांगा हे जे बेसिकली स्पर्म एका झायगोटमध्ये सॉरी एका बेसिकली ओमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी डेफिनेटली तुम्हाला हे सगळं मेकॅनिझम आउटसाइड द बॉडी करावं लागणार आहे ना. मग ही जी टेक्निक झाली कोणती, ICSI, काय असणार आहे, ICSI, इट इज ऑल्सो इन्क्लुडेड इन टू द इन विट्रो फर्टिलायझेशन. क्लिअर होते? येस. सो थर्ड टेक्निक आपण याच्यामध्ये डिस्कस करतोय, इज नथिंग बट काय असणार आहे माझे, ICSI. सो याच्या अंडरच मी तुम्हाला मेनली मेन्शन करून घेतोय. येस, थर्ड वन इज ICSI, राईट ना. इंट्रा सायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. सिंपल साधी टेक्निक असते पण खूप एकदम सिंपल साधी बघायला भेटणार आहे. काय केलं जाणार आहे माहितीये का, की इथं काही बेसिकली असे आहेत ना की सगळं एकदम काय चाललंय माहितीये का, अल्टिमेटली सगळं मायक्रोस्कोपिक लेवल, एकदम फाईन लेवलला चालू असते, राईट ना. एक पेट्री डिश घेतली जाणार आहे, त्या पेट्री डिश मध्ये आपण कोणाला इथं मेंटेन करून ठेवणार आहे, इथं बेसिकली आपला स्पर्म असणार आहे, सॉरी ओम असणार आहे, आणि इथं त्याला होल्डर असा बेसिकली लावला जातो. या फॉर्म मध्ये काय असणार आहे, होल्डर असणार आहे. इथं आपला कोण झाला, ओम येताना बघायला भेटणार आहे. आता ओम मध्ये लिटरली आपण वाया दी इंजेक्शन, राईट ना, वाया दी काय असणार आहे, इंजेक्शन लेवलला काय असणार आहे, अशा टाइपमध्ये इंजेक्शन घेऊन स्ट्रेट फॉरवर्ड काय केलं जातं की स्पर्म यांच्यामध्ये बेसिकली असे जे असणार आहेत ते ट्रान्सफर होताना बघायला भेटणार. मी इथं कोणाला आपला स्पर्म आलेला आहे, राईट ना, हे स्पर्म आला. आणि तर पर्टिक्युलरली मेनली मेन्शन करायचं म्हणजे तर हा कोण झाला, त्याचा सायटोप्लाझम, राईट ना. सायटोप्लाझम इथे येताना बघायला भेटणार आहे. हे सगळं मेकॅनिझम कुठं चाललंय बाळांनो, एका स्पेसिफिकली लॅबमध्ये.
लॅबोरेटरीमध्ये परफॉर्म होताना बघायला भेटणार आहे. ओम घेतला, त्याच्या सायटोप्लाझम स्पर्म बाय द काय असणार आहे इंजेक्शन काय केलं की आपण इथे बेसिकली परफॉर्म केलं, इंजेक्शनच्या थ्रू आपण ट्रान्सफर केलं. सो दिस प्रोसेस वी कॉल्ड एज अ इंट्रा सायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन. कुठं झालं? इन विट्रो. आता पुन्हा याचं काय बनणार आहे बाळांनो? अरे काय बनणार आहे? झायगोट बनल ना. तो झायगोट जर मी बेसिकली 8 सेलचा उचलला तो कुठे टाकायला पाहिजे? कोणते स्टेप बनणार आहे? काय स्टेप होणार आहे? ती स्टेपचं नाव काय असणार आहे? त्या प्रोसिजरचं नाव काय असणार आहे? झिफ्ट बनणार आहे ना. झायगोट इंटरफॅलोपियन ट्रान्सफर. आणि जर का 8 सेलपेक्षा जास्त सेलचं टाकलं तर कुठे टाकायला पाहिजे? त्या ट्रान्सफरला मी काय म्हणतोय? आयओटी. लॉंग फॉर्म काय असणार आहे? क्लिअर झालं इथपर्यंत? दिस इज द अल्टिमेट 3 टेक्निक्स बिलॉंगिंग फ्रॉम द काय असणार आहे इन विट्रो फर्टिलायझेशन. दॅट्स इट. क्लिअर होतंय? याच्यामध्ये हा टॉपिक इथं कव्हर झालेला आहे. नाव तर नेक्स्ट वन काय असणार आहे की याच्यामध्ये असणार आहे इन विवो फर्टिलायझेशन. काय असणार आहे? इन विवो फर्टिलायझेशन. क्लिअर होतंय? म्हणजे फर्टिलायझेशन कुठे केलं जाणार आहे? इनसाइड द बेसिकली काय असणार आहे पर्टिक्युलरली फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक मध्ये बेसिकली किंवा जी फॅलोपियन ट्यूब असणार आहे तिच्यामध्ये आपण काय करणार की बेसिकली फर्टिलायझेशन परफॉर्म करतोय. आता इथं स्पेशली काय असणार आहे मेल आणि फिमेल मध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर तोच इश्यू येताना बघायला भेटणार आहे. इकडे जर का आपण काय घेतला समजा मेल घेतला, राईट ना, मेल घेतली आणि इकडे काय असणार इकडे फिमेल जर आपण डिस्कस केली तर काय होणार आहे बघा. एकतर स्पर्मचं प्रोडक्शन काय होत नाही की स्पर्मचं प्रोडक्शन होतंय बट इन्सिमिनेशन होत नाही बाळांनो. काय होत नाही? इन्सिमिनेशन होत नाहीये. क्लिअर होतंय मला इथे काय म्हणायचंय? इथं ओव्ह्युलेशन काय असणार आहे डेफिनेटली होताना बघायला भेटणार आहे. ओव्ह्युलेशन होतंय बट इथे काय असणार आहे स्पर्मचं बेसिकली प्रोडक्शन होतंय बट ते इन्सिमिनेट होत नाही. किंवा स्पर्म काउंट जो असणार आहे काउंट तो बेसिकली कसं असणार आहे लो येताना बघायला भेटणार आहे. कसं असणार आहे? लो असणार आहे. ज्या केसला आपण एक नाव दिलं होतं अझोस्पर्मिया. राईट ना. मग ही कंडिशन येताना बघायला भेटणार आहे. हा मेलमध्ये इश्यू क्रिएट होऊ शकतो. फिमेलमध्ये काय प्रॉब्लेम आहे काय ते नाही. मेलमध्ये दोन्ही प्रॉब्लेम आपण बघितले. एक तर काय असणार आहे स्पर्मचं बेसिकली इन्सिमिनेशन प्रॉपर होत नाही किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शन झाले किंवा त्याच्यामध्ये स्पर्मचा काउंट कमी असणार आहे, मोटिलिटी कमी आहे किंवा त्याची जी शेप जो असणार आहे मॉर्फॉलॉजी असणार आहे ती कुठेतरी डिस्टर्ब झालेली आहे, ती एकदम क्वालिटीची नाहीये, तर ते मेलमध्ये प्रॉब्लेम होणार आहे. और इव्हन काय असणार आहे समजा मेलमध्ये एक्झॅक्टली सेम कंडिशन सगळ्या एकदम परफेक्ट आहेत. म्हणजे काय असणार आहे स्पर्मचा जो काउंट असणार आहे तो बेस्ट आहे, इन्सिमिनेशन होतंय, सगळ्या गोष्टी परफेक्ट आहे, बट इकडे काय होत नाही ओव्ह्युलेशनच होत नाहीये. ओव्ह्युलेशनच होत नाहीये. अशा केसेस होतात. किंवा याच्यामध्ये काय चाललंय बाळांनो माहितीये का की ओव्ह्युलेशन तर होतंय बट ते स्पेसिफिक ओव्ह्युलेशन अँप्युलर रिजन पर्यंत येतच नाही. इन जनरल मध्ये काय सांगायचं तुम्हाला सांगून देतो बघा. फिमेलमध्ये जर का आपण अशी रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक जर इथे डिस्कस केली तर तुम्हाला अंडरस्टँड होऊन जाईल बघा. इथं आपण थोडंसं डिस्कस करून घेऊया. राईट ना. या फॉर्म मध्ये इथं काय असणार आहे तुमची ओव्हरी येताना बघायला भेटणार आहे. आता ओव्हरीमधून ओव्ह्युलेशन झालं ते कुठं आलं? येस इन्फर्टिब्युलमच्या रिजन मध्ये आलं. बट कधी कधी इन्फर्टिब्युलम याच ठिकाणी काय झालं माहिती का ब्लॉक झालेला असतो बघा. फिमेलमध्ये अशा काही केसेस क्रिएट होतात. म्हणजे ओव्ह्युलेशन इज डन, ओव्ह्युलेशन इज डन, बट ब्लॉकेज ऑफ फॅलोपियन ट्यूब देर इज अ काय असणार फर्टिलायझेशन अवॉइड इनसाइड द बॉडी, ही कंडिशन क्रिएट होते. मग अशा सिच्युएशन जर का क्रिएट झाले और इव्हन काय असणार आहे मेलमध्ये जर का वॅसा डिफरन्शिया ब्लॉक झाली तरी इश्यू क्रिएट होताना बघायला भेटणार आहेत. राईट ना. हे सिच्युएशन होऊ शकतात. मग त्या केसमध्ये मला काय करायचं माहिती आहे का फर्टिलायझेशन मला परफॉर्म करायचं जर असेल तर आता गॅमेट इनसाइडला जर टाकायचं असेल तर ती प्रोसिजर आपण इथे डिस्कस करतोय. सो इथं मेलच्या बद्दल आपण पहिल्यांदा पॉईंट डिस्कस करून घेऊया. मेल काय होते कसं होतं ते समजून घेऊया. यामध्ये इन जनरल मध्ये मेलमध्ये जर का काय झालं असेल इरेक्टाईल डिस्फंक्शन जर झाला असेल किंवा स्पर्मचा काउंट जर कमी झाला असेल तर ते आपण काय करतो माहितीये का इन्सिमिनेशन आपण करताना बघायला भेटणार आहे. दॅट इन्सिमिनेशन कॉल्ड एज ए आय. काय म्हणतो? ए आय. पहिली बेसिक लेसन आर्टिफिशियल इन्सिमिनेशन, नॉट इंटेलिजन्सी. कळतंय का? आर्टिफिशियल इंटेलिजन्सी नाही. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सीच आहे म्हणू शकतो आपण याला थोडंसं म्हणजे काय एकदम हाय लेवलचे थिंकिंग करून बेसिकली आपण काय केलं माहिती मेकॅनिझम इथं परफॉर्म केलेत. बट प्रॅक्टिकली आपण कसं करतो बाय द बेसिकली लॅबोरेटरी मॅन्युअल रिजन मध्ये स्वतःना बघायला भेटणार आहे. आणि आर्टिफिशियल इन्सिमिनेशन तुम्ही गावाकडे बघितलं असणार आहे म्हशीला. अरे म्हशीमध्ये बघितलं का नाही? नाही बघितलं. गाईमध्ये म्हशीमध्ये पाहिलं असेल बघा. डॉक्टर येतो राईट ना. ते येणार त्याच्यामध्ये एक बेसिकली राईट ना एक लिक्विड नायट्रोजन काल सांगितलं होतं. मग त्याला बेसिकली इन्सर्ट करण्याची प्रोसिजर असणार त्याला आर्टिफिशियल इन्सेमिनेशन असणार आहे. आता हे आर्टिफिशियल जे इन्सेमिनेशन आहे ते आपण काय करतोय सिमेनला डायरेक्टली फिमेलच्या व्हाजिनल ट्रॅक मध्ये काय करतोय की बाळांनो इन्सेमिनेट करतोय. राईट ना. हेच इन्सेमिनेशन अजून जर का कुठे गेलं समजा पर्टिक्युलर युटरस पर्यंत गेलं तर याला आपण म्हणतो इंट्रा युटेरियन इन्सेमिनेशन. IUI असं काय दिले का एनसीईआरटी मध्ये बघा एकदा. दिलंय IUI इंट्रा युटेरियन इन्सेमिनेशन. दुसरी टेक्निक असणार आहे काय असणार आहे IUI. आता या केसमध्ये कसं असणार आहे क्लिअर करून देतो बघा.
इन जनरल मध्ये काय असणार आहे की स्पेसिफिकली समजा फिमेलची रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आपण इथे डिस्कस करतोय, सगळं फिमेलच्याच बेसिकली ट्रान्सफर करायचं, समजून घ्या. इथं मेलचा काहीच संबंध नाही. क्लिअर होतंय? आता फर्दर ही कंडिशन मी तुम्हाला इथे मेनली इन्क्लूड करून देतोय. राईट ना? आता डिस्कस करायचं म्हटलं तर हा युटरसचा पार्टला, राईट ना? इथं काय असणार आहे? वजन असणार आहे. राईट ना? काय असणार आहे? वजनाचं रिजन असणार आहे. आता इमॅजिन करा, एक जर का बेसिकली मेल, राईट ना? मेल मध्ये बेसिकली जे काय असणार आहे, सिमेन असणार आहे, आपण कलेक्ट केलं इंजेक्शन मध्ये, आणि इंजेक्शन डायरेक्टली काय केलं माहिती आहे का? कुठपर्यंत गेले सांगा? वजनापर्यंत. तर वजनापर्यंत जे इन्सिमिनेशन होतं त्याला आपण काय म्हणतो बाळांनो? AI. काय म्हणणार आहे? AI. क्लॅरिटी येते? आर्टिफिशियल इन्सिमिनेशन, जे वजनापर्यंत स्वतःना बघायला भेटणार आहे. बट जर काही इन्सिमिनेशन मी कुठपर्यंत केलं केलं बेसिकली युटरस पर्यंत, तर हे जे इन्सिमिनेशन असतं त्याला म्हणतो इंट्रा युटेरियन इन्सिमिनेशन. इथे फिमेल मध्ये काय प्रॉब्लेम होता का मला सांगा? नाही, मी मेलचा प्रॉब्लेम फक्त कन्सिडर केला. सो डेफिनेटली हे जे काही फॅलोपियन ट्यूब असतात त्याच्यामध्ये जो कोणता पॉइंट आपला असणार आहे सांगा? पर्टिक्युलरली अँप्युलर रिजन. त्या अँप्युलरच्या ठिकाणी इथं कोण असणार सांगा? आपला सेकंडरी उसाड असणार आहे. अरे सर नो, राईट ना? आता सेकंडरी उसाडच्या कॉन्टॅक्ट मध्ये मला सांगा, तुम्ही कुठे, मला सांगा इथं फेवरेबल काय होईल रे? युटरस मध्ये ट्रान्सफर करणं, बेसिकली वजनामध्ये ट्रान्सफर करणं इझी होऊन जाईल. युटरस मध्ये बेस्ट होऊन जाणार आहे, आणखीन जवळ होताना बघायला भेटणार आहे, राईट ना? तर त्या केसेसमध्ये कसं असणार आहे माहिती आहे का? हे जे काही स्पर्म असणार आहे ते अल्टिमेटली कुठे जाणार आहेत? येस, काय असे बेसिकली ऍज युज्युअल पागल झालेले असणार काही जण, राईट ना? ते रॉंग टर्न घेतील. रॉंग टर्न माहिती आहे? बघितलंय ना? माहित आहे ना? जेवायची इच्छा व्हायची नाही एवढं. हा, लय खतरनाक आहे ना? नाही का? ठीक आहे, तू लय हुशार आहे, तू सगळं बघून झाले सगळे त्याचे सगळे पार्ट, राईट ना? ठीक आहे. मग याच्यामध्ये मला मेनली मेन्शन काय करायचं बघा, इथं सेकंडरी उसाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आता कोणाला सांगा मला इथं स्पर्म आलेला आहे? अरे सॉर नो, स्पर्म आला का नाही? तर मला सांगा इथे जे फ्युजन ऑफ गॅमेट असणार ते कुठे, इनसाइड द बॉडी और आउटसाइड द बॉडी? दिस इज नथिंग बट इन विवो फर्टिलायझेशन, इन डाऊट. आता या केसमध्ये आपण असं करू शकतो की स्पेसिफिकली जर काय काय फिमेलमध्ये हे जो ब्लॉकेज आपण मेनली मेन्शन केला होता, त्या ब्लॉकेज मध्ये बेसिकली काय होतं माहितीये का, की इथं फिमेलच्या फॅलोपियन ट्यूब मध्ये एक आपण गॅमेट पण ट्रान्सफर करू शकतो, राईट ना? गॅमेट पण आपण इथं बेसिकली ट्रान्सफर करू शकतो. और इव्हन जर का या केसमध्ये काय झालं म्हणून माहितीये का, की स्पेसिफिकली जी फिमेल असणार आहे ह्या फिमेल मध्ये काय झालं, की पर्टिक्युलरली आता मला सांगा, आता इन जनरल मध्ये इन्सिमिनेशन तर केलं, आता समटाइम्स काय होतंय तुम्हाला सांगून देतो. फर्टिलायझेशन जर का याच्यामध्ये परफॉर्म करायचं असेल तर आपण काय करू शकतो माहितीये का, फिमेलचं ओव्ह्युलेशन होतंय बट ब्लॉकेज क्रिएट झालेला, त्या ब्लॉकेजमुळे सांगा फिमेलचं ते गॅमेट अँप्युलर रिजन पर्यंत येतंय का? नाही. आपण काय करायचं माहितीये का, की त्या फिमेलमध्ये ओव्ह्युलेशन झाल्यानंतर इमिजिएटली तिथलं एक बेसिकली बाहेर काढायचं ते, आणि जिथं ब्लॉकेज आहे त्याच्या पुढं कोणाला टाकून द्यायचं? या गॅमेटला टाकून द्यायचं. या गॅमेटला टाकून द्यायचं. मग मला सांगा, त्याच फिमेलचं त्याच वाईफचं बेसिकली ते गॅमेट फॅलोपियन ट्यूब मध्ये पोहोचलं ना आता, आणि नॉर्मली जर का मेल नॉर्मल कॉप्युलेशन जर करत असेल तर स्पर्म पण येताना बघायला भेटणार आहे. मग आता मला सांगा, फिमेलचं गॅमेट काढून फिमेलच्या फॅलोपियन ट्यूब मध्ये जर टाकलं तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहे? गॅमेट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर. अरे सॉर नो, समजतं का मी काय म्हटलं ते? ह्याला काय म्हणणार आहे? गॅमेट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर. हे कधी होणार आहे कळलं ना तुम्हाला? कधी? ज्यावेळी फॅलोपियन ट्यूब काय झाले असणार, ब्लॉक झाले असणार आहे त्या सिच्युएशनला. तर आपण इथं थर्ड टेक्निक इथे डिस्कस करतो, इज नथिंग बट काय असणार आहे बाळांनो? येस, गॅमेट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर. डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट जर करायचं म्हटलं तर कसं असणार आहे बघा. बघा, हो, घेऊ शकतो ना आपण डोनर कडून पण. हा, अरे हे बघा, ओव्हरी मधून पण आपण गॅमेट बाहेर काढू शकतो, समजून घ्या. सोनोग्राफी करून आयडेंटिफाय केलं जातं. तुम्हाला एक टेक्निक माहिती आहे का नाही, आय डोंट नो. एमओईटी तुम्ही ऐकलंय का रे कधी? मल्टिपल ओव्हरीचं बेसिकली काय असतं माहितीये का, ओव्हम मधून बेसिकली प्रोड्यूस करताना एमओएटी एम्ब्रियोनिक ट्रान्सफर नावाची एक टेक्निक असते. ठीक आहे, ठीक आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये नाहीये ते कशामध्ये दिले माहितीये का, की स्पेसिफिकली आपण बरं मला सांगा, ठीक आहे, डोनर कडून घेताय, डोनर कडून तुम्ही कसं काढणार आहे सांगा बघू? फॅलोपियन ट्यूब मधून काढणार आहे? मग मला सांगा, फॅलोपियन ट्यूब मध्ये काढू शकतो, ओव्हरी मधून का काढू शकत नाही मग? समजतंय का? तर या केसमध्ये मला काय म्हणायचं, की ती ओव्हरी जी असणार आहे सोनोग्राफीच्या अरे बरोबर आहे ना, इकडून काढू शकतो तिकडून का काढू शकत नाही? का नाही काढू शकत आहे का? नाही, चुकीचं गेलं का? बरोबर आहे ना? हा, तर मलाही म्हणायचं आहे की तुम्ही बेसिकली आहे ना, काढू शकतो ना आपण ते. अरे हे बघा, पॉसिबल नाही का मग तर मला सांगा. हा, तर याने म्हणे काय करतोय आपण बघा. आता याच्यामध्ये काय असणार बघा, मी पहिल्यांदा प्रायोरिटी वाईफला काय दिली?
बिकॉज याच्यामध्ये जेनेटिक व्हेरिएबिलिटी जास्त येणार नाही. अंडरस्टँड होते मी काय म्हणतोय ते? फिमेलमध्ये ओव्युलेशनचा प्रॉब्लेम नाहीये. फिमेलचं ओव्युलेशन होते, बट ब्लॉकेज कुठे झाले? फॅलोपियन ट्यूब मध्ये. मग आता जर का समजा हे जे ओम असणार आहे, तो ओम फक्त येऊन काय करतो? इन्फंट डिब्लिमच्या रिजन मध्येच चाललाय किंवा ओव्युलेशनच्या याच ठिकाणीच राहतोय, तर आपण ह्याला बेसिकली इंजेक्शन मधून बाहेर काढले जाऊ शकतात आणि त्यांना जस्ट प्लेस इथं करून टाका. आता माझा ओम इथं आलेला आहे. इन्सिमिनेशन जर का नॅचरल फॉर्म मध्ये जर झालं तर डेफिनेटली काय असणार? स्पर्म इथे त्यांना बघायला भेटणार आहे. सो अल्टिमेटली काय केलं की इथं आपण बाहेरून टाकलंय ना, म्हणून गॅमेट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर झालं बाळूने. हे इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर झालं. आता या केसमध्ये काय झालंय? हा, आता दुसरी गोष्ट तुम्ही काय म्हणताय की जर का फिमेल मध्ये ओव्युलेशन होतच नसेल, प्रॉब्लेम काय असणार आहे? ओव्युलेशन जर होत असेल तर डेफिनेटली ते बंद करा रे लवकर. थोडासा टॉपिक राहिला, लक्ष द्या इकडे. संपत आलंय सगळं. केलं बंद? ठीक आहे. काय? ओके. सो मला याच्यामध्ये काय म्हणायचंय, हे गॅमेट जे असणार आहे ते गॅमेट कोणाचं ट्रान्सफर केलं? एकतर आपण वाईफचं ट्रान्सफर करू शकतो, और इव्हन काय असणार आहे? डोनर बेसिकली याच्यामध्ये घेऊ शकतो, राईट ना? डोनर इथं आपण डिस्कस करून घेऊ शकतो. नाही, त्या केसमध्ये आपण काय करतो माहिती आहे की ज्या अशा कंडिशन्स प्रोबॅबिलिटी आहेत की बाबा अँटीजेनची रिॲक्शन इथं होण्याचे चान्सेस आहेत, त्या आजमेच्या पासून आपण काय करतो माहिती आहे का? रिझॉल्व्ह केलेले असतात. त्यानंतरच आपण ते ट्रान्सफर करताना बघायला भेटणार आहेत. ओके ना? हे सगळं ब्लॉकेज काढू शकतो ना. ब्लॉकेज पण काढले जातात, बट ते सर्जरी वगैरे त्याच्यामध्ये येते. बट इन केस ते जर का त्याच्यामध्ये आणखीन जर का पर्टिक्युलर फॅलोपियन ट्यूब म्हणजे रिकवर झाली तर ठीक, नाही रिकवर झाली तर आणखीन इश्यू होऊ शकतात. सो त्यापेक्षा एक इझिली मेकॅनिझम परफॉर्म केलं जाणार आहे. वाईफ अदरवाइज डोनर यांचे काय करा की गॅमेट ट्रान्सफर करा. और समटाइम जर का मेल मध्ये जर का प्रॉब्लेम क्रिएट होत असेल, एआय करण्यासाठी आर्टिफिशियल इंसेमिनेशन करत असताना मेल मध्ये जर का स्पर्मचं प्रोडक्शन जर होत नसेल ना, तर आपण इथे काय करू शकतो की मेलचं जो डोनर असणार आहे त्या डोनरचं सिमेन कलेक्ट करा. इथं एक खूप म्हणजे नॉर्मल थिंग्स मध्ये मी सांगतोय. थिंकिंग लय खतरनाक लेवलचं जातं परत माहितीये का? ते कार्टे तिकडे आहेत, भयानक त्यांचा टॉपिक झालेला आहे. एवढं खतरनाक थिंकिंग करत होतं की बास रे बास, राईट ना? सो मला याच्यामध्ये काय वायफाय ही वायफाय आता याच्यामध्ये डोनरचं आपण आर्टिफिशियली इन्सिमिनेट करू शकतो ना, राईट ना? तर ही काय असणार आहे? आर्टिफिशियल करायला पाहिजे, नॅचरल नाही करायला पाहिजे डोनर कडून. समजतंय? हा, समजतंय ना मी काय म्हणतोय? तरी तो डोनर जो असणार आहे तो आपण कसा भेटले? सिमेंट कलेक्ट केलं, इंजेक्शन मध्ये भरलं, होऊन जाऊ दे, राईट ना? ही प्रोसिजर समजतंय ना? तर ते कार्टे तिकडे तसे आहेत रे. तुम्ही गुणाचे आहात मला माहित आहे. हो काय काय म्हणायचंय? आणि 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 मला काय म्हणायचं आहे की ह्या केसेस आता होताना बघायला भेटणार आहेत. ही अल्टिमेटली काय असणार आहे की प्रोसिजर आपण कोणाबद्दल भेटले? इन विवो. अरे ए पोरे गपकी जरा. बघा, इन विवो फर्टिलायझेशन आपण इथे डिस्कस केलं. इतकं सगळं झाल्यानंतर ना, इतकं सगळं झाल्यानंतर ना, फिमेल मध्ये एक इश्यू आपला अजून बाकीच आहे. कोणता? इम्प्लांटेशनचा. बाळ फर्टिलायझेशन बघितलं ना आपण, आउटसाइडला होतं, इनसाइडला होतं, नो इश्यू. मग आता या केसमध्ये समजा जर का इथं काय असणार आहे? मेल असणार आहे, राईट ना? हो हो हो, सरोगसीच बघायचं आहे. आणि इथं काय असणार आहे बाळांनो? फिमेल असणार आहे, राईट ना? फिमेल असणार आहे. मेल नॉर्मल आहे, स्पर्मचं प्रोडक्शन करतोय. फिमेल पण नॉर्मल आहे, ओव्युलेशन करताना बघायला भेटणार आहे. बट काय होतंय? फर्टिलायझेशन पण होतंय, होत नाही काय? इम्प्लांटेशन. इथं बेसिकली जे होताना बघायला भेटणार ते इम्प्लांटेशन बेसिकली काय होतंय? परफॉर्म होत नाहीये. आता सिंपल साधी प्रोसिजर आहे. काय सिंपल साधी प्रोसिजर आहे की पर्टिक्युलरली बघा, याच्यामध्ये काय करू शकतो की इथं आपण काय घेतलं? समजा स्पर्म बाहेर घेतला, इथं आपण ओम बाहेर घेतला आणि या दोघांना काय केलं की फर्टिलाइज केलं. सांगा फर्टिलाइज कुठे होणार आहे? फर्टिलाइज कुठे होणार आहे? आउटसाइड द बॉडी इज नथिंग पण इन विट्रो फर्टिलायझेशन होणार आहे, राईट ना? काय बनणार मला सांगायचं? झायगोट बनल, राईट ना? आता हा जो झायगोट असणार तो ट्रान्सफर करायचा आहे अनदर फिमेल कॉल्ड एज अ सरोगेट मदर, राईट ना? सरोगेट काय असणार इथं? मदर बनताना बघायला भेटणार आहे. ह्या सरोगेट मदरच्या बेसिकली बॉडीमध्ये टाकायचं, तर ट्रान्सफर करण्यासाठी दोन रिजन असणार आहेत. हा झायगोट जर का स्पेसिफिकली मी काय केलं बाळांनो की पर्टिक्युलरली 8 सेलचा जर पास केला तर सरोगेट मदर मध्ये कुठं टाकायला पाहिजे? फॅलोपियन ट्यूब मध्ये टाकायला पाहिजे. म्हणजे काय झाली माझी? झायगोट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर, राईट ना? आता सेकंड थिंग म्हणजे बेसिकली याच्यामध्ये मी मोर दॅन काय असणार आहे? 8 सेल जर का टाकलं ते कुठं टाकायला पाहिजे? युटरस मध्ये. मग मला सांगा काय झालं माझं? इंट्रा युटेरियन ट्रान्सफर, राईट ना? क्लिअर होतंय? ही कंडिशन असणार आहे. सो ह्यांच्यामध्ये मेल आणि फिमेल जर का नॉर्मली आपण या केसमध्ये असं परफॉर्म करू शकतो. क्लिअर होतंय? औ करतात ना असे. प्रियांका चोपडानं तसं केलं होतं ना तिनं. तिला
शाहरुख खानचं पण झालं होतं. हा. अरे ऑब्विसली त्यांच्या फॅमिलीमध्ये होणार आहे ना. थोडी ना शाहरुख खान करणार आहे बाई. राईट ना. कोण करणार आहे? ते गौरी 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 खान. शाहरुख खानचा काय संबंध राव? ठीक आहे. बघा, ते काहीतरी एक विषय होता रे. बघा, आता महत्वाची गोष्ट कशी असणार आहे माहितीये का? हा, गॅमेट तरी इन जनरल मध्ये आपण काय करू शकतो माहितीये का? असं ट्रान्सफर करू शकतो, राईट ना. आता इमेजिन करा, राईट ना. इमेजिन करा. तर काही केसेसमध्ये असे पण बेसिकली नॅचरल प्रोसेसनं पण काय सगळे याच्यामध्ये असं धिंगाणा करताना बघायला भेटणार आहेत, राईट ना. जाऊन देता तुम्हाला झालेलं आहे, राईट ना. तुम्हाला सगळ्या पॉईंट क्लिअर झाला तर काय वेगळं सांगायची गरज नाही मग, राईट ना. ठीक आहे, झालाय तर चॅप्टर संपला. ठीक आहे. हा, ते तर बेसिकली काय वाचलं ना त्याने समजते काय बाबा हे लेकरं अशी नकोच आहेत आम्हाला. काय करायचं? अडॉप्ट करा, राईट ना. टाइम संपला, आता उद्या सॅटर्डे एकदम फ्री आहे ना. बस, समजतंय. तर इथं इथं एक इश्यू असा क्रिएट होऊ शकतो. समजा फिमेल मध्ये गॅमेटचं प्रोडक्शनच होत नाही. फिमेल मध्ये गॅमेटचं प्रोडक्शनच होत नाही आणि तिच्यामध्ये इम्प्लांटेशन पण होत नाही. तर सर्व मध्ये आहे ना. बट इथं कसं यूज करायला पाहिजे, आर्टिफिशियल और नॅचरल?